करुतिला देवभूमी ही भारत माता वंदन करुतिला नमस्कार मग त्या देवांना देती यश जे आम्हाला नमस्कार मग त्या देवांना देती यश जे आम्हाला सरस्वती बुद्धी सजागवी गणेश देई सर्व कला सरस्वती बुद्धी सजागवी गणेश देई सर्व कला कृष्ण गाऊनी गीता सांगे श्रेय विसरुनी काम करा कृष्ण गाऊनी गीता सांगे श्रेय विसरुनी काम करा राम सांगती ठेवा ध्यानी पराक्रमासह क्षमा हवी राम सांगती ठेवा ध्यानी पराक्रमासह क्षमा हवी। यूट्यूबवरील गंमत कट्टा असो किंवा कॉन्टेंट रायटिंग त्यांनी प्रत्येक टप्प्यावर नेहमीच आपली मोलाची साथ दिली आहे। मी शुभदाताई यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते। प्रोजेक्ट अस्मीच्या 4थ्या वार्षिक संमेलनात तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत। प्रोजेक्ट अस्मीचं काम 2019 मध्ये सुरू झालं। ध्येय असं होतं की 1ली ते 10वी तासाभराचे मॉड्यूल्स तयार करायचे। हे मॉड्यूल्स हसत खेळत सामूहिक समुपदेशनाचे माध्यम असतील। मुलं आपली उत्तरं ह्या मॉड्यूल्स मधल्या गोष्टींमधनं खेळांमधनं आणि सत्रात झालेल्या चर्चेतून काढतील, नवीन विचार पडताळून पाहतील आणि आपोआप हळूवार उत्क्रांती होईल। ही सेशन्स इतकी आनंददायी झाली, तुम्हाला आमच्या व्हिडिओजवरनं अंदाज येईलच। ह्याचं कारण त्यांच्यात सगळ्या मुलांना सामावून घेणं होतं। प्रत्येकाला व्यक्त व्हायची संधी आहे, मुभा आहे। इथे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आहे। चूक बरोबर हा शेरा नाही आणि पूर्वग्रहही नाही। गंमत अशी झाली की प्रोजेक्ट अस्मी चाइल्ड सेंट्रिक जरी असलं तरी सूक्ष्म पातळीवर अडल्ट एव्होल्युशनरीही झालं। बऱ्याच जणांना समाजासाठी काहीतरी करायचं असतं, पण काय करावं हे उमगत नाही। प्रोजेक्ट अस्मीने या दिलदार लोकांना एकत्र आणून मॉड्यूल्स मुलांपर्यंत पोहोचवायचं ट्रेनिंग दिलं आणि ही उत्साही नवीन उद्देश सापडलेली लोक फॅसिलिटेटर्स म्हणून शाळांमधनं प्रोजेक्ट अस्मीच्या मॉड्यूल्सची जादू घेऊन जायला लागली। आणि मग जसं सक्सेस बिगेट्स सक्सेस, क्रिएटिव्हिटी बिगेट्स क्रिएटिव्हिटी, तसतशा नवनवीन कल्पना, जसं की कोविडमध्ये अस्मी ऑनलाईन सेशन्स, अस्मी गंमत कट्टा ज्या माध्यमातून यूट्यूबवर गोष्टी सांगितल्या गेल्या, अस्मी समर कॅम्प, ऑनलाईन थीम स्कूल, अशा अनेक रंजक कल्पना अंमलात आणल्या आणि त्याचा परिणाम आनंदी मुलं आणि आनंदी फॅसिलिटेटर्स। वो अकेली ही चल पड़ी थी, वो म्हणजे वैशाली। सो वो अकेली ही चल पड़ी थी जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। ह्या कारव्यामध्ये मुलं, फॅसिलिटेटर्स, शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, समर कॅम्प मधली मुलं व त्यांचे पालक, समर कॅम्प मध्ये आमंत्रित तज्ञ मार्गदर्शक, कॉलेजेस मधील विद्यार्थी उत्साहाने येत आहेत। प्रोजेक्ट अस्मीचा हा कारवा कुठचे महत्वाचे टप्पे गाठतोय ते बघूया। प्रोजेक्ट अस्मीने यंदा 5वीच्या वर्गावर पहिल्यांदा सेशन्स पोहोचवली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला। 65 विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट अस्मीचे मॉड्यूल्स इंटर्नशिप म्हणून स्वीकारली। ही इंटर्नशिप करताना विद्यार्थ्यांनी पण संयम, निष्ठा, नियमितता, कृतज्ञता, सहनशीलता हे धडे आत्मसात केले। Amazon प्राईमवर सध्या मेड इन इंडिया टायटन स्टोरी चालू आहे। त्याचे MD जगसीस देसाई यांचं ब्रीद वाक्य आहे, नो डिस्कशन, डेमॉन्स्ट्रेशन। तर ह्याच धर्तीवर विद्यार्थी, इंटर्न्स, फॅसिलिटेटर्स, मॉड्यूल डिझायनर्स सगळे डेमॉन्स्ट्रेशन मधूनच जगण्याचा सुखमंत्र अवगत करत आहेत। ज्ञान प्रबोधिनी स्कूल काउन्सिलर्स कोर्स आणि SP कॉलेज यांनी प्रोजेक्ट अस्मी बरोबर स्टुडंट इंटर्नशिपचा MOU केलेला आहे। यावर्षी ही मालिका वाढवायचा मानस आहे आणि ज्या शाळांमधनं सध्या फॅसिलिटेटर्स जात आहेत त्या शाळांबरोबर पण MOU करायचा विचार आहे।
या मागचं कारण असं की आत्तापर्यंत फॅसिलिटेटर्स शाळांच्या मुख्याध्यापकांपाशी बोलून प्रोजेक्ट अस्मीची सत्र मुलांसोबत घेत होते. या प्रक्रियेला एक निश्चित रूप यावं व शाळांनी आमच्या फॅसिलिटेटर्स इतक्याच निष्ठेने प्रोजेक्ट अस्मीचा उपक्रम त्यांच्या शाळेत राबवावा हा हेतू आहे. प्रोजेक्ट अस्मीचा प्रभाव मुलांवर कसा आणि कितपत होतोय हे मोजण्याचा प्रयास प्रत्येक सत्रानंतर फीडबॅक फॉर्मद्वारे घेणे चालूच आहे. तसंच मुलांना सत्र कसं वाटलं यावर त्यांचा अभिप्राय नोंदवला जातो. या फीडबॅकच्या आधारे रिसर्च पेपर प्रकाशित करायच्या हेतूने मागच्या वर्षी एक पायलट डॉक्युमेंट व्हिडिओद्वारे प्रकाशित केलं गेलं. मुलांच्या विकासाच्या विविध पैलूंवर प्रोजेक्ट अस्मीचा झालेला प्रभाव व परिणाम यावर संशोधन करायचा धाडसी विडा उचलला प्रोजेक्ट अस्मीने. कसे मोजायचे आत्मसन्मान, आत्मस्वीकृती, जागरूकता, एम्पथी आणि असेच मापदंड नसलेले पैलू? मग हा अट्टाहास का? तर आपल्या देशातली आपल्या संस्कृतीशी संबंधित अनुभवांवरनं थेट डेटा म्हणजे लाईव्ह डेटा जर अस्मीकडे उपलब्ध आहे तर मग त्याचा उपयोग आपल्याला देशभरच्या मुलांच्या भावनिक विकासासाठी का नाही करून घ्यायचा? कारण की नाहीतर या बाबतीत आपण पाश्चात्य संशोधनावरूनच आपले निष्कर्ष काढतोय आणि पॉलिसीज आखतोय. ह्या वर्षी प्रोजेक्ट अस्मीला 95,000ची देणगी मिळाली. ही खूप महत्वाची आहे कारण की ही पावती आहे वेगवेगळ्या लोकांकडून ज्यांना प्रोजेक्ट अस्मीच्या दृष्टीबद्दल आणि मार्गाबद्दल विश्वास आहे. श्री गोपाळ औटी, राकेश ठवकार, सचिन मोहे, अश्विनी पितळे, लक्ष्मी शिरगूर आणि एक व्यक्ती ज्यांनी सांगितले माझं नाव घेऊ नका. तर ह्या लोकांनी आम्हाला आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही रक्कम प्रोजेक्ट अस्मीने 10 सायकॉलॉजीच्या स्टुडंट्सना 16 शाळांमधनं डेटा गोळा करण्यासाठी इंटर्नशिपचे स्टायपंड म्हणून वापरली. प्रोजेक्ट अस्मी केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू नये, उलट देशभर पोहोचावं असं स्वप्न बघतंय. त्यासाठी ट्रेन द व्हॉलंटियर अँड डिलिव्हर हे मॉडेल पुरं पडणार नाहीये हे लक्षात आलं आणि त्यातून अस्मी आनंद शाळा ही संकल्पना उभी राहिली. अस्मी आनंद शाळा हे हायब्रिड मॉडेल आहे. थोडा हम थोडा तुम च्या धर्तीवर म्हणजे शीर्षक गीत, प्रार्थना, गोष्टी, कविता, व्यायाम व त्या सेशनचा आढावा घेऊन कृतीकडे नेणारं समारोपाचं भाष्य हे स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं गेलं. 48 मॉडेल्सचं हे मोठं काम तब्बल 3 महिन्यात पूर्ण केलेलं आहे प्रोजेक्ट अस्मीने. शाळांना हे कंटेंट दिले जाईल आणि त्यात शिक्षकांची पूर्वनिर्धारित भूमिका असेल. अशा पद्धतीने प्रोजेक्ट अस्मी अनेक शाळांपर्यंत पोहोचू शकेल. हे काम केवळ PMR मड्रिगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या 10 लाख रुपयांच्या CSR मुळे शक्य झालं. PMR मड्रिगर्स प्रायव्हेट लिमिटेडचे MD मिस्टर प्रमोद कुलकर्णी इथे उपस्थित आहेतच. मगाशी आपण त्यांना प्रोजेक्ट अस्मीचे लाख धन्यवाद. ही हायब्रिड मॉडेल्स नागपूर, नाशिक आणि संभाजीनगरच्या शाळांमध्ये राबवली जाणार आहे. जास्तीत जास्त शाळांमध्ये आनंद शाळा सुरू व्हावी हा प्रयत्न चालू आहे. प्रोजेक्ट अस्मीला वेगवेगळ्या माध्यमातून मान्यता, प्रसिद्धी मिळत चालली आहे. यावर्षी प्रोजेक्ट अस्मीला त्याचं पहिलं पुरस्कार मिळालं. सौ वैशाली व्यवहारे देशपांडे म्हणजे प्रोजेक्ट अस्मीची संचालिका यांची विद्यावाणीवर प्रोजेक्ट अस्मी संबंधी मुलाखत झाली. तसेच देशकाल या यूट्यूब चॅनल आहे त्यावर प्रोजेक्ट अस्मी या नावाने मुलांच्या भावनिक विश्वावर वैशालीचे पॉडकास्ट आहेत. या सगळ्यातून प्रोजेक्ट अस्मीची व्याप्ती वाढत चालली आहे असं दिसून येत आहे. पण प्रोजेक्ट अस्मी विल नॉट रेस्ट ऑन इट्स लॉरेल्स. मिळालेल्या यशावर समाधान न मानता प्रोजेक्ट अस्मी भूतकाळातील यशाची शिदोरी घेऊन पुढे नव्या उंची गाठण्याचा प्रयत्न करते आहे. तर पुढचे पाऊल म्हणजे देशभर अस्मी, म्हणजेच देशभर आनंदी, जागरूक मुलं
म्हणजेच उत्क्रांती, हो की नाही? त्यासाठी प्रोजेक्ट अस्मीचे मॉडेल्स हिंदी व इंग्रजीमधून उपलब्ध करावे लागतील. हे एक मोठं काम आहे अस्मी पुढे. आनंद शाळेला स्वीट डिश म्हणून आनंदी शनिवार ज्यात झालेल्या सत्राला अधोरेखित करायला गोष्ट आणि ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड केली जाईल, ज्यामुळे आनंद शाळेचा उपक्रम पूर्णत्वाकडे जाईल. हे सगळं करायला तुम्हा सगळ्यांची मदत हवीच आहे. देणग्या किंवा CSR फंडिंगच्या माध्यमातून प्रोजेक्ट अस्मी जोरात काम करू शकेल. आणि एक आनंदाची बातमी, अस्मी न्यूजलेटर. हे न्यूजलेटर कोणासाठी? तर ज्या व्यक्ती अस्मीच्या कामामध्ये रुची घेतात आणि त्यांना सध्या अस्मीमध्ये काय चाललंय हे माहिती करून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी. म्हणजेच उदाहरणार्थ समर कॅम्प मध्ये आलेल्या मुलांचे पालक, फॅसिलिटेटर्स, सध्याचे आणि पूर्वीचे, अस्मीचे सगळे हितचिंतक, या सगळ्यांना अस्मीची वाटचाल व प्रगती कळवण्यासाठी हे न्यूजलेटर प्रकाशित करण्यात येणार आहे. तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीने प्रोजेक्ट अस्मीचा निर्धार अधिक घट्ट तर झालाच आहे आणि आम्हाला तुम्हा सगळ्यांचा आधार खूप प्रकर्षाने जाणवतोय. त्यासाठी इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे खूप 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 आभार. आता आपण कार्यक्रमाच्या एका पुढच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. संगीत. संगीत आपल्या जीवनाचा एक सुंदर भाग आहे आणि आपल्या लहान मुलांच्या विश्वात गाणी म्हणजे तर जादूच. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन आज आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने लॉन्च करत आहोत एक नवीन गाणं. निमित्त आहे आपल्या लाडक्या अस्मी आनंद शाळेच्या अधिकृत थीम सॉन्ग लॉन्चचं. अस्मी आनंद शाळेचे हे गाणे एक सूर नसून ती एक हाक आहे. प्रत्येक लहानग्या मनाला मुक्तपणे व्यक्त होण्याची हाक. भीती मागे सारा आणि आनंदाने स्वतःला व्यक्त करा, कारण अस्मी आहे तुमच्या हक्काची जागा आणि तुमचीच हक्काची आनंद शाळा. आपली उत्सुकता आणखी न वाढवता मान्यवरांच्या परवानगीने आम्ही आता लॉन्च करत आहोत अस्मी आनंद शाळेचे नवीन थीम सॉन्ग. मनातलं खरं खरं सांगायचंय.
सुंदर गाणं गायला आहे. आपल्या इथे गायिका बसल्या आहेत आणि हे सुंदर गाणं लिहिलंय आपल्याच लाडक्या वैशालीताईंनी बरं का. आणि त्याला संगीत दिलंय, अगदीच तुम्ही नक्कीच ओळखलं असेल, सुप्रसिद्ध संगीतकार आशिष मुजुमदार सरांनी. तरी मी आता धर्माधिकारी सरांना विनंती करते की त्यांनी आशिष मुजुमदार सरांचा सत्कार करावा. दीक्षित सरांना विनंती करते की जिनी हे गाणं आपल्या गोड आवाजात गायलंय त्या आणि या गाण्यात सुंदर भाव भरले आहेत त्या श्रेया महामुनी या आपल्या छोट्या बालदोस्तिनींचं स्वागत करते. आनंदाचा हा प्रवास असाच सुरू ठेवूयात, कारण आता वेळ आली आहे या सोहळ्यातील अत्यंत महत्वाच्या आणि महत्वपूर्ण घोषणेची. आतापर्यंत प्रोजेक्ट अस्मीने पुण्यात आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवला आहे, पण आता वेळ आली आहे अधिक व्यापक होण्याची. प्रोजेक्ट अस्मीचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवावे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही सुरुवात करत आहोत एका नवीन पर्वाची. प्रोजेक्ट अस्मीचं नवीन हायब्रिड मॉडेल, अस्मी आनंद शाळा. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण भौगोलिक सीमा ओलांडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहोत. त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करत मी श्री अविनाशजी धर्माधिकारी सरांना अतिशय उत्साहाने विनंती करते की त्यांनी फक्त एक माऊस क्लिक करून आमच्या ह्या नवीन आनंद शाळेचं लॉन्च करावं. प्रोजेक्ट अस्मी ही आमची लहान मुलांच्या भावनिक विकासासाठी काम करणारी संस्था. बदलत्या जीवनशैलीमुळे शैक्षणिक बुद्धिमत्ता अतिशय उत्तम असली तरी भावनिक पातळीवर मात्र मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. हा प्रश्न संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. यावर एक ठोस उत्तर म्हणजे प्रोजेक्ट अस्मी. मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी प्रोजेक्ट अस्मी गेली 7 वर्ष काम करतेय. पुण्यातल्या 16,000 विद्यार्थ्यांशी आमचं प्रेमाचं आणि आनंदाचं नातं तयार झालंय. आमचं म्हणजे निस्वार्थपणे काम करणाऱ्या आमच्या शेकडो फॅसिलिटेटर्सचं. गाणी, गोष्टी, नाटक, खेळ आणि खूप वेगवेगळ्या खास मुलांसाठी तयार केलेल्या ॲक्टिव्हिटीजमधून मुलं स्वतःहून बोलत जातात, खुलत जातात आणि शिकत जातात. आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक अशी जीवनमूल्य सहजपणे शिकता येणं या सत्रांमधून साध्य होतं. हे संशोधनातून पण सिद्ध झालंय. आता हे काम महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवायला हवं. म्हणून आम्ही अस्मी आनंद शाळा हे हायब्रिड मॉडेल घेऊन आलोय. हायब्रिड मॉडेल म्हणजे काय, तर काही भाग प्री रेकॉर्डेड आणि काही भाग प्रत्यक्ष. प्रत्येक सत्र कसं असेल हाच विचार करताय ना, तर सत्राची सुरुवात अस्मी आनंद शाळेच्या थीम सॉंगने होईल. त्यानंतर 5 मिनिटं मस्त व्यायाम, मग प्रार्थना. त्यानंतर सत्राच्या विषयानुसार गोष्टी, गाणी, कविता आणि रोल प्ले असतील. आणि शेवटी आमच्या कंटेंट टीमच्या मानसतज्ञ सत्रातल्या संदेशाची छान रिव्हिजन करून घेतील. हे सगळं प्री रेकॉर्डेड आहे. या सत्रांमधले खेळ, चित्र, क्राफ्ट आणि संवादात्मक भाग शाळेतले शिक्षक प्रत्यक्ष वर्गात घेतील. अर्थातच त्यांना याचं प्रशिक्षण आणि वर्षभर मार्गदर्शन आम्ही देणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याची संधी आम्हाला PMR मड रिगर्स या कंपनीने दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. भारतातल्या सगळ्या मुलांना आनंदी समतोल आयुष्य जगता यावं हेच प्रोजेक्ट अस्मीचं उद्दिष्ट आहे.
सुरुवात म्हणजे प्रोजेक्ट अस्मिच्या वाटचालीसाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याद्वारे भविष्यात प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्याचा आनंद आम्हा सगळ्यांनाच ही आनंद शाळा मिळवून देणार आहे. हे अप्रतिम मॉडेल तयार करणाऱ्या टीमचा आणि मुख्यतः मीडिया विद्या स्टुडिओ यांना प्रोजेक्ट अस्मीकडून मनापासून धन्यवाद. आपण आता इथे पुढच्या सत्राला किंवा पुढच्या भागाला अस्मीच्या कार्यक्रमाच्या महत्त्वपूर्ण अशा अभ्यासपूर्ण भागाला वळत आहोत. कोणताही बदल घडवून आणताना त्याला जेव्हा अभ्यासाची जोड मिळते तेव्हा त्याचे यश खरे निश्चित होते. प्रोजेक्ट अस्मी अंतर्गत आम्ही हे काम करत आहोत त्यामागे केवळ विचार नाही तर सखोल संशोधन आहे. आमचा हा रिसर्च सोपा नव्हता, पण डॉक्टर मेधा देऊस्कर मॅडम च्या मार्गदर्शनाखाली आमच्या संशोधन टीमने शाळेंमध्ये जाऊन अथक परिश्रम करून हे रिसर्च पुढे नेलेले आहे. मी आता आमच्या मेघा देऊस्कर मॅडम रिसर्च हेड प्रोजेक्ट अस्मींना विनंती करते की त्यांनी प्रोजेक्ट अस्मीचा प्रेझेंटेशन द्यावं. उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या प्रोजेक्ट अस्मीच्या सर्व शुभचिंतकांना माझा मनपूर्वक नमस्कार. वैशालीच्या प्रकल्पाला आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. असं म्हणतात की कोणतंही नातं, कोणतीही चळवळ, कोणतीही साधना ही जर पहिली 7 वर्ष तग धरू शकली तर ती प्रदीर्घ काळ टिकू शकते. पहिली 7 वर्षच क्रुशियल असतात. प्रोजेक्ट अस्मीनं हा पहिला सगळ्यात आव्हानात्मक टप्पा आता पार केला आहे. एव्हाना तुम्ही बघितलंच असेल, अनेक विद्यार्थी, अनेक शाळा आणि शेकडो फॅसिलिटेटर्स ह्या प्रकल्पाला जोडले गेले आहेत. आणि वैशालीच्या आंतरिक तळमळीमुळे असेल किंवा तिच्या गोड लाघवी स्वभावामुळे असेल, पण या प्रकल्पाशी जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती ही निस्पृहपणेच काम करत आहे. पण आता तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या कामाचा आवाका ज्या वेगानं वाढतोय त्यासाठी अस्मीला अजून भरपूर हात आणि भरपूर मनं लागणार आहेत. मग त्यासाठी जशी ही ऊर्जा लागणार आहे तसाच पैसा सुद्धा लागणारच आहे. आत्तापर्यंत जास्तीत जास्त आर्थिक भार हा वैशालीनं उचलला आहे आणि वैयक्तिक देणगीदारांची साथही तिला लाभली आहे. आणि आताच आपण बघितलं की CSRची सुद्धा तिला आता साथ लाभली आहे. पण संस्थेचा विस्तार जर मोठ्या प्रमाणावर व्हायचा असेल तर आता मात्र पैसाही मोठ्या प्रमाणात लागणारच आहे. मग पैशाची उभारणी कशी करायची, तर मोठ्या कंपन्यांच्या CSRसाठी अप्लाय करणं आलं. आणि CSRचं फंडिंग मिळवायचं असेल तर आपलं काम नेमकं काय आहे, आपण ते विस्तारण्यासाठी कशा प्रकारची योजना करतो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून समाज उपयोगी असं काय नेमकं उभं राहतं आहे ह्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करून मांडणं आलं. अस्मीच्या 5व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मला आठवतं की या सगळ्या फॅसिलिटेटर्सनी अत्यंत हृद्य असे प्रसंग सांगितले होते, जे मला असं आठवतं की एखादं मूल हे खुर्चीच्या खालीच जाऊन बसत होतं बरेच दिवस आणि मग ह्या रेग्युलर सेशन्स जे काही चालू होते आणि त्यात ज्या पद्धतीत हे सगळे फॅसिलिटेटर्स प्रेमाने त्यांच्याशी बोलत होते त्यातनं ते मूल हळूहळू त्या खुर्चीच्या बाहेर यायला लागलं, थोडंसं हसायला लागलं, थोडंसं बोलायला लागलं, थोडं व्यक्त व्हायला लागलं. मला असं आठवतं एक प्रसंग होता की जेव्हा एका मुलाला काहीतरी नाव दिलं होतं असं आणि ज्याच्यावरनं त्याला चिडवलं जात होतं आणि त्या फॅसिलिटेटर ताईंनी ते इतकं सुंदर प्रकारे हाताळलं की ते मूल तेच नाव घेऊन बावरायला लागलं आणि खूप हसायला लागलं. म्हणजे त्याला त्या नावाविषयी की आपल्याला कोणीतरी चिडवतंय म्हणून त्याला एकटं वाटायच्या ऐवजी ते आता इतरांमध्ये समाविष्ट झालं. असा अतिशय हृद्य कार्यक्रम मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. तर BMCCच्या टाटा मेमोरियल हॉलमध्ये सगळे प्रेक्षक असे भारावून जाऊन हा कार्यक्रम ऐकत होते आणि तेव्हा डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णींनी आवर्जून सांगितलं होतं की या प्रकल्पाचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आणि त्यावर आधारित संशोधन हे व्हायलाच हवं. तेव्हापासून वैशाली स्वतः, ईशा कान्हेरे, ईशा जोशी, श्वेता सहस्त्रबुद्धे आणि मी आम्ही सगळ्यांनी ह्या संशोधनाला अशी हळूहळू सुरुवात केली आहे. म्हणजे आमच्या बेबी स्टेप्सच आहेत ह्या ॲक्च्युली. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा मला पूर्णपणे लक्षात आहे आणि त्यामुळे अतिशय मुद्देसूदपणे आम्ही काय करतो आहोत ह्याचा वृत्तांत मी मांडणार आहे. हल्ली युरोपामध्ये काही देशांमध्ये 3 मिनिट थिसिस
अशी एक संकल्पना प्रचलित झाली आहे. जर एखाद्या संशोधकाला आपल्या संशोधनाचं सार 3 मिनिटात मांडता आलं तर त्याला त्या बाबतीत पूर्ण मास्टरी आहे असं समजलं जातं. तर तसा हा माझा 7 मिनिट थिसिस आहे. तर पहिला मुद्दा म्हणजे कोणतंही कम्युनिटी लेवल प्रोजेक्ट असेल तर त्याचे पुढे जाऊ आपण. 3 निकष कंपन्या CSR फंडिंगच्या ग्रांटच्या वेळेला पाहत असतात. तर एक म्हणजे आउटपुट, जे आत्ताच आपण बघितलं की आउटपुट म्हणजे त्याचं जे फिजिकल त्याची जी व्याप्ती आहे की किती शाळांमध्ये तुम्ही आत्तापर्यंत पोहोचलात, किती फॅसिलिटेटर्सनी काम केलं, किती विद्यार्थी तुमच्याकडे इंटर्न्स म्हणून काम करत होते, किती नंबर ऑफ स्टुडंट्स, किती मुलांपर्यंत हे सगळे सेशन्स पोचले आहेत आणि नेमके किती नंबर ऑफ सेशन्स झाले. आणि मगाशी जी आपण पहिली स्लाईड बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला हा सगळा जो रॉ डेटा आहे तो बघायला मिळाला. त्याच्यानंतर आहे आउटकम. सो ह्या सेशन्स नंतर मुलांमध्ये काय फरक दिसले, मुलांपर्यंत काय संदेश पोचला, अशा टाईपचं जे विश्लेषण असतं दॅट इज आउटकम. आणि फायनली इम्पॅक्ट म्हणजे लॉंग टर्म, मुलांचा व्यक्तित्व विकास झाला की नाही, बिहेवियरल प्रॉब्लेम्स जे आपण कंटिन्युअसली एज्युकेशन प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये पाहतो आहोत की खूप मुलं व्यसनाधीन होत आहेत, खूप मुलं चाइल्डहुड डिप्रेशनशी सामना करत आहेत, पण ते कळत नाही कारण त्यांचं व्यक्तीकरण असं असतं की दे आर ॲक्टिंग आउट, चिडचिड करत आहेत किंवा अजिबातच बोलत नाही आहेत, पण त्याचं नेमकं डायग्नोसिस होत नाही. तर हे अल्टिमेटली ह्या सगळ्या समस्या कमी झाल्या का, मुलं जास्त हेल्दी, मेंटल हेल्थ त्याची बेटर झाली का, दॅट इज इम्पॅक्ट. तर आता इम्पॅक्ट तर आपल्याला त्याच्यासाठी खूप मोठं लॉंगिट्युडिनल प्रोजेक्ट करावं लागणार आहे. आत्तापासून मे बी चालू केलं तर पुढच्या 10 वर्षांनी आपल्याला लक्षात येईल की ह्या मुलांमध्ये तो फरक झाला आहे का नाही. त्यामुळे इम्पॅक्ट आपल्याला इतक्या लवकर बघता येणार नाही आहे, पण आउटकम मात्र बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मग आस्मीचे एका वर्गावर 12 सेशन्स वर्षभरात होतात आणि ही मुलं छोटी छोटी असतात, 1ली ते 4थी 5वी अशा वयोगटातली मुलं. एका वर्गात त्यांच्यात ह्या 12 सेशन्समुळे काय परिणाम झाला ते आपल्याला असं एक्झॅक्टली मोजता येईल का, एखाद्या प्रश्नावलीच्या आधारे हा फरक दाखवता येण्यासारखा आहे का. जे मूल हसत नव्हतं ते आता हसायला लागलंय, जे मूल कधी बोलतच नव्हतं ते आता मुक्तपणे बोलतंय आणि गाणी म्हणतंय. हे असे जे फरक आहेत ते संख्यात्मक पद्धतीत मांडता येतील का, तर अर्थातच नाही. त्यामुळे आम्ही म्हणजे कारण ते बदल असे खूप सूक्ष्म किंवा इंटँजिबल आहेत, त्यामुळे आम्ही गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह मेथडॉलॉजी वापरून या प्रकल्पाचे आउटकम्स काय आहेत यावर संशोधन सुरू केलं आहे. आता असं गुणात्मक संशोधन करताना फक्त क्लास ऑब्झर्वेशन्स करून त्यावरची टिप्पणं करणं आणि मुलांच्या वर्तनामध्ये किंवा व्यक्तीकरणामध्ये काही बदल होताना दिसले का एवढंच मांडलं तरी पुरेल का, कदाचित नाही. कारण त्यामध्ये प्रत्येक सत्र कशा पद्धतीत आखलं गेलं होतं, प्रत्येक खेळ किंवा कृती घेण्यामागचं प्रयोजन काय होतं हे पूर्णपणे मांडता येणार नाही. बरं, मग या 2 गोष्टी घेतल्या, वर्गाचं निरीक्षण आणि सत्रांच्या योजनेचं विश्लेषण, तरी पुरे होईल का, कदाचित नाही. कारण त्यात वस्तुनिष्ठपणा राहणार नाही. अस्मीच्या व्यतिरिक्त किंवा अस्मीशी संलग्न नसलेल्या तटस्थ व्यक्तींचं मत आपल्याला बरंच काही सांगू शकतं. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांच्या मुलाखती हा आमचा 3रा डेटा सोर्स आहे. या तिन्ही डेटा सोर्सेसना एकत्र करून म्हणजेच डेटा ट्रायंग्युलेशन करून या तिन्ही प्रकारच्या डेटामधून काही साम्य दिसतंय का, काही विशिष्ट थीम्स दिसून येत आहेत का, हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि अस्मीच्या कार्याचा मानसशास्त्राच्या दृष्टीनं आढावा घेतोय आणि मुलांमध्ये काही फरक जाणवत आहेत का ते पाहायचा आम्ही प्रयत्न करतोय. आता सत्रांची मांडणी हा जो आमचा पहिला डेटा पॉइंट होता, त्यातून आम्हाला जे जाणवलं ते असं, या सत्रांच्या मांडणीमध्ये काही तत्वांवर भर होता. त्या तत्वांबद्दल कुठेही तडजोड नसावी असा आग्रह होता. म्हणजेच या काही अभिवृत्ती अस्मीच्या प्रत्येक फॅसिलिटेटरनी अंगी बाणवलेल्या आहेत. उदाहरणार्थ, कोणतंही मूल हे वाईट, चुकीचं किंवा अपराधी नसतं अशी पक्की धारणा म्हणजे रॅडिकल ॲक्सेप्टन्स ज्याला आपण म्हणतो. आपण एक फॅसिलिटेटर म्हणून मुलांपेक्षा कोणत्याही पद्धतीत श्रेष्ठ किंवा वरचढ नाही अशी समसमान भूमिका. स्पर्धा हे उद्दिष्ट कधीच न ठेवणं, जे ह्यांचे कुठलेही गेम्स हे कॉम्पिटिटिव्ह नसतात, त्याच्यात कधीच कुठलंही मूल आउट होत नाही किंवा कुठल्याही मुलाला तू मागे पडलायस आणि आमकी व्यक्ती जिंकली ह्या प्रकारचा संदेश कधीच मिळत नाही. मुलाच्या कोणत्याही अभिव्यक्तीची पूर्ण स्वीकृती
भावनांचं विरेचन होणं हा उद्देश आणि त्यासाठी लागणारी मानसिक सुरक्षितता असलेलं वातावरण निर्माण करणं. आणखीन एक थीम जी आम्हाला लक्षात आली ती म्हणजे सगळी 12 सेशन्स प्रत्येक वर्गानुसार पूर्वनियोजित असतात. म्हणजे कोणतं गाणं आम्ही म्हणणार आहोत, कोणती गोष्ट सांगणार आहोत, कोणती कृती, कोणती ॲक्टिव्हिटी मुलांकडनं करून घेणार आहोत, हे सगळं पूर्वनियोजित किंवा स्ट्रक्चर्ड असतं. आता अगदी पूर्ण स्ट्रक्चर्ड असतं का, तर असंही नाही. थोडंसं फ्री व्हीलिंग किंवा अनस्ट्रक्चर्ड सेशन्स असंही आपल्याला दिसतं. म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर्ड सेशन्स करणं किंवा पूर्ण अनस्ट्रक्चर्ड करून जे होईल ते इव्हॉल्व्ह होऊ देणं, ह्या दोन्हींमध्ये धोके आहेत. एक तर जर कम्प्लिटली तुम्ही स्ट्रक्चर एखादी गोष्ट केली तर मुलांना व्यक्त व्हायला वाव मिळत नाही, आणि जर का कम्प्लिटली ट्रायल अँड एरर बेसिसवर तुम्ही सत्र इव्हॉल्व्ह होऊ दिलं तर कदाचित ते सत्र वेगळ्याच दिशेने जाऊ शकतं आणि पुन्हा गोंधळ होऊ शकतो. तर ह्या दोन्हींमधला एक समतोल ह्या सेशन्समध्ये साधलेला आहे. तर तो असा की अमुक विषयावर चर्चा घ्यायची हेच ठरलेलं आहे, पण त्या चर्चेतून काय व्यक्त होईल यावर मात्र बंधन नाही आहे. कोणती गोष्ट सांगायची हे निश्चित आहे, पण त्यावर मुलं स्वतंत्रपणे काय विचार करतील यावर निर्बंध नाही आहेत. जो मुख्य संदेश मुलांपर्यंत पोचायला हवा तेवढाच पोचवणं, त्या पलीकडे मुलांच्या प्रतिक्रियांवर बंधनं नाही आहेत. आमच्या संशोधनाचा दुसरा जो डेटा सोर्स होता तो म्हणजे सेशन ऑब्झर्वेशन्स. आम्ही काही ऑब्झर्वर्सना ऑब्झर्वेशन्स कशी करायची आणि ती कशी मांडून ठेवायची याचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्या टिपणांचा आधार घेतला. यातून आमचे मूलभूत ओपन कोड्स म्हणजे त्या सत्रा दरम्यानच्या निरीक्षणात जे साम्य आढळलं ते आम्ही लिहून काढले. आणि मग संशोधक म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आम्हाला जे जाणवलं, जे ज्याला ॲक्च्युअल कोडिंग म्हणतो, त्याचे 2 भाग. एक म्हणजे मुलांना आता या अनोख्या सत्रांमधून काय विशेष मिळतंय आणि याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो. तर इथे रिसर्चर रिफ्लेक्सिव्हिटी जास्ती महत्त्वाची ठरते. सत्रांचे निरीक्षण करणाऱ्या आमच्या सगळ्या ऑब्झर्वर्सचं मुख्य सांगणं असं होतं की मुलांना ह्या वर्गांमध्ये खूप सेफ वाटतं. सेफ वाटल्यामुळे ती मोकळेपणानं व्यक्त होतात, स्वतःच्या भावना स्वीकारायला शिकतात. नुसत्या स्वीकारायलाच नाही तर त्या योग्य पद्धतीत हाताळायला सुद्धा शिकतात. इतरांना समाविष्ट करून घ्यायला शिकतात. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिंकणं, हारणं, कुरघोडी करणं, डावलणं यापेक्षा सहकार्य करणं, एकत्र एखादं उद्दिष्ट गाठणं हे शिकतात. अस्मीच्या अनोख्या सत्रांमध्ये रोल प्लेज, खेळ, ग्रुप डिस्कशन्स अशा इंटरेस्टिंग मेथड्सही वापरल्या जातात. त्यामुळे मुलं मोकळी होत जातात. कोणतंही दडपण येत नाही त्यांच्या मनावर. मुलं स्वतःकडे तटस्थपणे पाहू शकतात. ऐकून घेण्याची सवय त्यांना लागते. स्वतःचे विचार निर्भीडपणे मांडण्याचा आत्मविश्वास आणि प्रांजळपणा येतो. आणि मुख्य म्हणजे हे सगळं आत्मसात करताना त्यांना मजा येत राहते. सो मला असं वाटतं ह्या आउटकमच्या स्लाईडमध्ये सगळ्यात खालचा जो मुद्दा होता दॅट वॉज फन, आणि तो बहुतेक ह्या स्लाईडमध्ये नेमका तो दिसत नाही आहे. दॅट्स रिअली फनी. पण सतत मजा येत राहते. त्यामुळे आपण नक्की हे नुसतं शिकतोय आणि ते इरिटेट होतंय, आपल्याला इरिटेट होईपर्यंत आपण शिकतोय, तर हे कधीच नसतं. देर इज फन आणि देर इज लर्निंग गोइंग ऑन ॲट द सेम टाइम. आता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पुढे जाऊ. जर आपण असा थोडासा दूरवरचा विचार करू, एक्स्ट्रापोलेट करू. जर एखाद्या शाळेत मुलांना असं पूर्णपणे स्वीकाराचं, स्वातंत्र्याचं, सुरक्षित वातावरण मिळालं तर काही वर्षांनी ही मुलं कशी होतील? त्यांचा भावनिक बुद्ध्यांक वाढणार नाही का? जी मूल्य त्यांनी या फॅसिलिटेटर्सना बाळगताना बघितली ती स्वतःच्या अंगी बाळगणार नाहीत का? ते आपोआपच जबाबदार नागरिक होणार नाहीत का? आपल्यापैकी अनेकांनी तोतो चान किंवा नीलची शाळा समर हिल ही पुस्तकं वाचली असतील. तोमोई शाळेचे हेडमास्टर जसे कळत नकळत मुलांच्या मनावर आपला ठसा उमटवत होते, तशी ही सत्र खूप काही देऊन जात आहेत. मोठे झाल्यावर अस्मीची सेशन्स घेतलेली मुलं खूप वेगळी होणार आहेत हे निश्चित. पण त्याच्यासाठी आम्हाला काही लॉंगिट्युडनल स्टडीजची आखणी करायला हवी, आणि आता आम्ही अगदी बेबी स्टेप्स घेतोय, पण इथून पुढे आम्ही त्याचाही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची खूप गरज लागणार आहे. आमचं संशोधन अजून पूर्ण झालेलं नाहीये, पण लवकरच या सगळ्याची सुसूत्र मांडणी करून शोधनिबंध जर्नलमध्ये पब्लिश करण्याचा आमचा मानस आहे.
आमचं हे 7 मिनिट थिसिस इतक्या प्रेमानं आणि उत्सुकतेनं ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि अस्मीच्या रिसर्चचा मोठा टप्पा आम्हाला पुढे गाठायचा आहे, तर त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा पण मागते. मी संगीता डेरे मॅडम, प्रिन्सिपल मुरकुटे शाळा, आणि वर्गशिक्षिका वैशाली घाटे मॅडम, ज्यांनी आम्हाला या रिसर्चसाठी संपूर्ण वर्षभर खूप मोलाची साथ दिली आहे, त्यांचे प्रोजेक्ट अस्मीकडून खूप खूप आभार. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानपन्न व्हावे. स्नेहमिलन हा कार्यक्रम ज्या उद्देशाने चालू झाला होता तो म्हणजे अशा व्यक्तींचा कौतुक सोहळा ज्यांच्याशिवाय प्रोजेक्ट अस्मी अपूर्ण आहे, ते म्हणजे प्रोजेक्ट अस्मीचे फॅसिलिटेटर्स. वर्षभर निस्वार्थपणे काम करणे हे नक्कीच सोपी गोष्ट नाही. गेल्या 7 वर्षांपासून प्रोजेक्ट अस्मी सोबत अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्या सर्व फॅसिलिटेटर्स प्रती आम्ही संपूर्ण प्रोजेक्ट अस्मी टीम कृतज्ञ आहोत. आज प्रोजेक्ट अस्मी तर्फे कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून प्रकाशाचा प्रतीक असणारा दिवा आणि एक विशेष पत्र देऊन या फॅसिलिटेटर्स, आमच्या सगळ्या फॅसिलिटेटर्सचा सत्कार करण्यात आला आहे. हे पत्र आमच्यासाठी खूपच भावनिक आहे. तरी मी मधुलिकाताई यांना विनंती करते की त्यांनी सर्वांसाठी या पत्राचे वाचन करावे. प्रिय अस्मी सुहृद, 7 वर्ष पूर्ण होऊन 8व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. प्रोजेक्ट अस्मीच्या या संपूर्ण प्रवासात तुमचं योगदान अमूल्य आहे. आज त्याच्याबद्दल काठोकाठ कृतज्ञता दाटून आलेली आहे. न शिकवता, न मारता, शिक्षा न करता हसत खेळत 50 मुलांना आपल्या गाणी, गोष्टी, ॲक्टिव्हिटीज यामध्ये गुंतवून ठेवणं, त्यांच्याबरोबर संवाद साधणं ही गोष्ट अजिबात सोपी नाही. शिवाय या सर्वातून आपल्याला त्यांच्यापर्यंत जो संदेश पोहोचवायचा आहे तो पोहोचायलाच हवा. पण तुम्ही शाळेत पोहोचले की चहूबाजूने प्रेमाच्या हाका, आनंदाचे चित्कार, चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये हसू दिसतं आणि तुमच्याही चेहऱ्यावर ते हसू पसरतं. प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी दाखवायचं असतं. तुमचा ड्रेस आवडला, तुमची साडी आवडली, डब्यातनं मी खूप काहीतरी खास आणलंय, माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे माहिती आहे, हे तर सांगायलाच हवं. घरातल्या गमती जमती, कोण रागवलं, कोणाचं भांडण झालं हे सांगण्यासाठी तर तुम्ही हवेच. कारण हे सिक्रेट तुम्ही सिक्रेटच ठेवाल हा विश्वास त्यांना असतो. हे असं मैत्र तयार होण्यासाठी तुम्ही ती सुरक्षित जागा आहात. प्रोजेक्ट अस्मीचं सत्र घेताना शाळेचा तो वर्गही त्या 1 तासापुरता तरी नक्कीच व्यक्त होण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा असते. जेव्हा शाळा सांगते की तुमच्यामुळे शाळेची उपस्थिती वाढली तेव्हा खूप आनंद होतो. जेव्हा एखादा अजिबात न बोलणारा, थेरपीसाठी जाणारा छोटुकला झाडोबा या सेशनमध्ये 8 मित्रांची नावं रंगवलेल्या पानावर लिहितो आणि पानाच्या मागच्या बाजूला एक नाजूक सूर्यफूल आणि त्यावर बसलेलं फुलपाखरू काढतो. इयत्ता 3रीच्या या मुलाला असं व्यक्त झालेलं बघून वर्गशिक्षिकांना एवढा आनंद झाला की त्या धावत थेरपिस्टकडे गेल्या ते चित्र दाखवायला. या भावनिक क्षणाचे तुम्ही माध्यमही असता आणि साथीदारही असता. 4थीतल्या मी कोण होणार या सत्रात या सगळ्या मुलांना सैनिक, पोलीस, इंजिनियर, डॉक्टर व्हायचं असतं. पण एक मुलगा एकदम स्टाईलमध्ये सांगतो की मी गुंड होणार आहे. अरे का रे, कोणाला बघितलंयस? प्रश्नानंतर त्याचं ऐकून घेत उत्तर तुम्ही फक्त हां ठीक आहे बरोबर असं म्हणून सत्र सुरू करता. कारण रिॲक्ट व्हायचं नाही हे ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं. सत्र संपल्यावर तोच मुलगा अगदी शांतपणे तुमच्याजवळ येतो आणि म्हणतो मी पोलीस इन्स्पेक्टर होणार आहे. त्याच्याबरोबर तुमच्याही चेहऱ्यावर एक छानसं स्मित झळकतं. प्रत्येक वर्गात अशी काही मुलं असतात जी व्यक्त होतच नाहीत.
आवर्जून त्यांच्याशी बोलता बोलवता, कधी त्यांना महत्वाची भूमिका देत, बघता बघता ही मुलं बोलायला लागतात. समोर येऊन मला काय वाटतं हे सांगायला लागतात. आपल्या औपचारिक शिक्षणात ही अचीवमेंट किती मोलाची आहे हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. शाळेतली मुलं तुमच्यामुळे शाळा चालते असं सर्वांसाठी ग्रीटिंग कार्ड करतात आणि तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, थँक्यू असं जेव्हा वॉचमन काकांना जाऊन सांगतात, वॉचमन काकांच्या, साफसफाई करणाऱ्या मावशींच्या आणि शिक्षकांच्या डोळ्यात पाणी येणार नाही तर काय. रोज ज्यांच्या मस्तीमुळे त्रास होतो तीच मुलं आज अगदी मनापासून धन्यवाद देत आहेत. हे चित्र डोळ्यासमोर आणलं तरी आमच्या मनात गलबल होते. तुम्ही तर या सुंदर क्षणांना अनुभवत असता. शेवटचं सत्र येतं तशी हुरहुर लागते. पुन्हा यायची खोडगाड बांधली जाते. तुम्ही त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जाता. ते खास तुमच्यासाठी रंगीबेरंगी ग्रीटिंग तयार करतात. किती छान छान विशेषणं वापरतात तुमच्यासाठी. कोणी चॉकलेट देतं तर कोणी फुलं. 5 रुपयाचा एखादा पेन सुद्धा मुलं आणून देतात. काही मुलं मग वहीचं पान घेऊन त्याच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या करतात. त्यात त्यांना तुम्ही तुमचा नंबर लिहून द्यायचा असतो, फक्त कनेक्ट राहण्यासाठी. आणि मग किमान 2 दिवस तरी फोन येत राहतात. आणि फोन का केलेला असतो तर फक्त हा नंबर खरोखर बरोबर दिला आहे का हे त्यांच्याकडनं चेक होत असतं. मग विचारलं की का रे फोन का केला तर लगेच फोन कट केलेला जातो असतो. आणि मग खरी मजा जेव्हा येते ना की शाळेतल्या 5वीच्या मुली तुम्ही जाऊ नका, हे शेवटचं सत्र नाहीच आहे असं म्हणून त्यांनी घट्ट दार लावून घेतलं आणि काही मुली आडव्या उभ्या राहिल्या. रडत रडत दार बंद करून घेतलं. मग आम्ही तुम्हाला आता काय करायचं. मग आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटायला परत येणार आहोत असं म्हणून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. पण हे असा हा एका शाळेतला अनुभव नाही बरं का, हे अनेक शाळांमध्ये घडतं. मी पुरुष आहे आणि म्हणून मला मुली बिलगत नाही, मी पुरुष आहे म्हणून मला मुली बिलगत नाही असं म्हणणाऱ्यांना पुढल्या वर्षी ते दिसल्या दिसल्या 5वीत गेलेल्या मुली धावत येऊन बिलगतात, तेव्हा होणारा आनंद वेगळाच. खरं प्रेम व्यक्त करायला स्पर्श हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे. आणि हे फॅसिलिटेटर पुरुष असले तरी सुद्धा त्यांच्यात मुलींना बापाचं प्रेम दिसतं. प्रत्येक सत्राच्या पहिल्या क्षणाला तुम्ही आपल्यातला शिक्षक, पालक बाजूला ठेवून प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या भविष्याबद्दल तळमळ असणारे फॅसिलिटेटर असता. आणि त्यामुळेच तुम्हाला आत्मिक आनंद मिळतो. तुम्ही सगळे जवळपास 7-8 महिने आठवड्यातून 1 तास मुलांबरोबर असता. घरातली न संपणारी कामांची यादी, आजारपणं, मुलांचं शिक्षण, लग्न, सणवार, ऑफिसची कामं, या सगळ्या धावपळीत शाळेत जाण्यासाठी मात्र तुम्ही आसुसलेले असता. कारण तिथे तुम्हाला मिळतो निखळ निरागस आनंद. कधी कधी मुलांच्या गोंधळात, त्यांच्या मस्तीत सत्र हवं तसं घेता येत नाही. मग खूप वाईट वाटतं. त्याचं दुःख तुमच्या शब्दातून आमच्यापर्यंत पोचतं. ही तळमळ आपल्यातला दुवा आहे. तुम्हालाही वाटत असतं की माझ्या देशाच्या या लहान मुलांच्या सुदृढ निकोप आयुष्यासाठी मी काहीतरी करावं. ते मूर्त स्वरूपात प्रोजेक्ट अस्मीने तुमच्या समोर आणलं. मी ते आम्ही आणि आम्ही ते आपण. हा प्रवास प्रोजेक्ट अस्मीचा आहे तसा तो तुमचाही आहे. अस्मी म्हणजे मी आहे हे स्वतःला सांगणं मुलांपेक्षाही आपल्यासाठी जास्त तीव्रतेनं आवश्यक असतं. कोण हम या प्रश्नाचं उत्तर याच प्रवासात सापडत जाईल अशी मला खात्री आहे. प्रोजेक्ट अस्मी बरोबरच्या या प्रवासात आपल्याला खूप साथीदार मिळवत आणि मुलांबरोबरचा हा चैतन्य प्रवास सोहमच्या दिशेने चालत जावो अशी इच्छा. प्रोजेक्ट अस्मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तुमच्यामुळेच प्रोजेक्ट अस्मीचा मार्ग सोपा झाला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. सगळ्या फॅसिलिटेटरसाठी टाळ्या वाजवाव्या अशी विनंती.
प्रोजेक्ट अस्मीचे खूप फॅसिलिटेटर्स इथे बसलेले आहेत. सगळ्यांनी उभं राहावं की ज्यांनी आपण इतके वर्ष काम केलंय. ही सगळी प्रोजेक्ट अस्मीची काम करणारी मंडळी आणि यांचं यासाठी विशेष कौतुक. धन्यवाद मधुलिकाताई. या भावनिक वातावरणाला आता मी माझ्या शब्दांनी मोडत नाही, तर मी आता आपल्या प्रोजेक्ट अस्मीच्या संचालिका वैशालीताईंना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. दरवर्षी असं ठरवते की इमोशनल व्हायचं नाही, आणि दरवर्षी हा प्लान कोण हाडून पाडतं मला माहिती नाही, कदाचित माझी मीच. कारण हे सगळं उभं राहणं, दिसणं, यामागे नाव जरी वैशालीचं असलं तरी तुम्हाला कळलं असेल आता की किती लोक आहेत. आणि या सगळ्या लोकांमुळेच प्रोजेक्ट अस्मी चाललंय, याबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ. आज मला खरं अतिशय आनंद होतोय. म्हणजे माझी अतिशय मनापासून इच्छा होती की माननीय अविनाशजींनी या नवीन मॉडेलचा शुभारंभ करावा. एक 7-8 वर्षांपूर्वी जेव्हा मी माझं पहिलं पुस्तक सखा आत्मसंवाद लिहित होती, त्यावेळेला एकेका लेखासाठी कोणत्या कोणत्या व्यक्तींना फोन करावा असं चाललं होतं. आणि तेव्हा ज्यांनी मला 2-3 नावं सुचवलीत आणि मार्गदर्शन केलं, त्यांनी मला सांगितलं की हा थोडासा अविनाशशी बोलताना जरा सांभाळून बोल. का सांगितलं मला माहिती नाही. मी जस्ट थोडं काम करत होती, मनापासूनच असं काहीतरी मोठं करत होती. मी अक्षरशः सांगते तुम्हाला, एका हातात पाण्याचा ग्लास आणि एका हातात मोबाईल असा मी अविनाशजींना पहिला फोन केला. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं, त्यांनी इतका छान रिस्पॉन्स दिला, इतके छान बोलले. लगेच एका पायावर तयार झाले की मी लेख लिहून देतो. आत्मसंवादावर लेख लिहायचा होता, ते लगेच तयार झालेत. आणि शेवटलं वाक्य त्यांचं असं होतं की चाणक्य मंडळाला जॉईन व्हा. असं काहीतरी विचित्र ऐकलं मी, खरं ऐकलं खोटं ऐकलं असं मला वाटायला लागलं. पण तिथून झालेली प्रत्येक भेट, म्हणजे 8 भेटी सुद्धा नसतील झाल्या खरं म्हणजे, पण त्याच्यात मला कायम शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळालेत असं वाटतं. अगदी मी विद्यार्थी परिषदेत काम करत होते तेव्हापासून त्यांना फॉलो करते. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती मोठी होती आणि आपण त्यांच्याकडे बघून काहीतरी करायला बघतो, तेव्हा त्या व्यक्तीने दिलेला आशीर्वाद, त्या व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. नंतर श्री प्रमोद कुलकर्णी, त्यांचे आभार कुठल्या शब्दात व्यक्त करावे मला कळत नाहीये. कारण तुम्ही काम करता, मोठी मोठी स्वप्न बघता, आणि खरं तुम्ही पहिल्या वर्षीच ती स्वप्न बघायला सुरुवात केलेली असते आणि तुम्हाला काम करताना लक्षात येतं हे दिसतं तेवढं सोपं नाहीये. रादर हे अजिबातच सोपं नाहीये, खूप कठीण आहे. आणि मग पहिल्यांदा तुम्ही CSR साठी त्यांच्याकडे जाता आणि मग ते म्हणतात की आम्ही आजपर्यंत असा CSR दिलेला नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चरल काहीतरी आम्ही करून दिलेलं आहे, तुमचं छान आहे सगळं, पण काय. आणि त्याच क्षणी डोक्यातला जो प्लान होता तो तसाच्या तसा त्यांच्यासमोर मांडला. आकड्यांचा काही संबंध नव्हता. मला असं वाटत होतं मी 10 लाख म्हणजे खूप मागतीये. आणि त्यांनी हो म्हटलं. अर्थात त्यांनी सगळी कागदपत्रांची पूर्तता आणि बऱ्याच गोष्टी ज्या काही होत्या त्या त्यांनी सगळ्या बघितल्या, कारण हा आमचा पहिला CSR होता, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा. आणि मला वाटतं त्याच्यानंतर त्यांनी जो CSR दिला त्यांनी आमचा कॉन्फिडन्स इतका वाढला. जे स्वप्न बघत होतो त्या स्वप्नातली पहिलं पाऊल, मला कधीच फक्त पुण्यातल्या मुलांसाठी काम करायचं नव्हतं. कायम माझं स्वप्न होतं की असं काहीतरी काम उभं करू की जे मॉडेल तुम्हाला देशभरातल्या सगळ्या मुलांपर्यंत नेता येईल. कारण भावनिक बुद्धिमत्ता ही काही फक्त पुण्यातल्या मुलांची गरज नाहीये. मग तसंच काम करायचं असतं तर मी 25 मुलांना घेऊन बसले असते आणि 10 वर्ष काम केलं असतं.
पण मी विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती असल्यामुळे बहुधा मला असं मोठंच काहीतरी स्वप्न बघायचं होतं. पण या पहिल्या 5-7 वर्षात जो काही स्ट्रगल चालला होता, कोविडमुळे जे काय झालं, त्या सगळ्याच्यात तो कॉन्फिडन्स कमी होत गेला, परत वाढत गेला, परत कमी होत गेला. असं ते सतत कोणीतरी असं मोटिवेट करायला लागतं, तसे अनेक लोक भेटत गेलेत, अनेक लोकांनी गाईड केलं, अनेक लोकांनी सतत पाठ थोपटली आणि सांगितलं छान काम करतेस. एवढं सुद्धा पुरे असतं. बाकी असं असतं की आपण आपली इच्छाशक्ती आणि 100% प्रयत्न हे आपण करतच असतो. पण या CSR मुळे असं झालं की मी 10 लाख रुपये त्यांनी दिले आणि मी हे मॉडेल 1ली ते 4थीच्या मुलांसाठी हायब्रिड मॉडेल करायचं, जे कधीच डोक्यात होतं. हायब्रिड मॉडेल म्हणजे काय? तर हायब्रिड मॉडेल म्हणजे काही भाग प्री रेकॉर्डेड, पण इंटरॅक्शन महत्वाचं. आम्ही जेव्हा असं म्हणतो की आमचे सगळे विद्यार्थी जेवढ्या शाळांमध्ये आम्ही जातो त्यातलं प्रत्येक मूल एक्सप्रेस होतं, ही किती मोठी अचीवमेंट आहे हे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना लगेच लक्षात येईल. आणि एक सुंदर मॉडेल तयार झालंय आणि त्याच्यासाठी मी तुमचे अतिशय आभार मानते. आणि त्याच वेळेला हेही सांगू इच्छिते की सर, अजिबात पैसे पुरले नाहीयेत. त्याच्यामुळे पुढल्या मॉडेलसाठी तर आणखीन हवेच आहेत. पण खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि माननीय बाळासाहेब दीक्षित जे माझे मेंटॉर आहेत. खरं तर विद्यार्थी परिषदेत मी होते तेव्हा मला आदरयुक्त दरारा त्यांचा वाटायचा. फार गप्पा मारल्या त्यांच्याशी असं नाही झालं तेव्हा, पण त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि त्यांचा प्रेमळपणा असा जाणवायचा. पुण्याला आले तेव्हा मी पुण्याला आले तेव्हा ते रिटायर होऊन पुण्यात सेटल झालेले होते आणि तिथून भेटले ते कायम वडिलांसमान प्रेम करणारे आणि कौतुक करणारे बाळासाहेब. म्हणजे कधी कधी असं होतं की ते एक दिवस मला फोन करून म्हणाले, अगं आम्ही कसले मोठे ग, मला असं वाटतं की ते एक वडाचं झाड आहे आणि त्याच्या सगळ्या फांद्या तुम्ही लोक आहात, इतकं काम करताय तुम्ही आणि आम्ही आपल्या त्या झाडाखाली बसलोय. मी म्हटलं बाळासाहेब, झाड लावलं कोणी? तुम्हीच लावलं ना, म्हणून आम्ही आहोत. मला आज त्यांना इथे मंचावर बघून मला खूप आनंद होतोय आणि खूप भरून येत आहे. खरं मी खूप कृतज्ञ आहे बाळासाहेब तुमची. आणि इथे समोर फॅसिलिटेटर्स आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत. ते दरवर्षी शुभेच्छा द्यायला येतात. सो तुम्हा सगळ्यांचेही मनपूर्वक आभार. तुम्ही आता अस्मी आनंद शाळेचं टायटल सॉन्ग, सुंदर टायटल सॉन्ग ऐकलं, बघितलं, किती सुंदर झालंय ते. सो कन्सेप्ट ही होती की आपण जाणार नाहीये वर्गात. आनंद शाळेत काय एक्सपेक्टेड आहे तर शिक्षकांनी जाणं एक्सपेक्टेड आहे. आणि शिक्षक हे शेवटी शिक्षक असतात. त्यांनी मारायचं असतं, त्यांनी रागवायचं असतं, त्यांनी शिकवायचं असतं. आणि आपली कन्सेप्ट अशी आहे की शिकवणार नाही, तुम्ही शिकायचं. म्हणून आपण फॅसिलिटेटर म्हणतो. जो शिक्षण फॅसिलिटेट करतो तो फॅसिलिटेटर. मग काय करायचं, मुलांनी त्या एव्ही रूम मध्ये का जायचं? मग म्हटलं काहीतरी त्यांना अट्रॅक्ट करणार असलं पाहिजे. इथे काय मिळणार आहे त्यांना हे त्यांना कळावं, असा विचार मनात आला आणि मग ते लिहिलं गेलं. आशिषजी आमचे हक्काचे संगीतकार आहेत आणि मला त्याच्याही बद्दल फार अभिमान वाटतो की तुम्ही काहीतरी करताय, धडपड करताय, ते बघतायत. आणि म्हणते ठीक आहे आपण हे करू. आणि उत्तमातलं उत्तम प्रार्थना त्यांनी संगीतबद्ध करून दिली. आमचं अस्मी गंमत कट्टाचं टायटल सॉन्ग बघितलं असेल तर त्यांनीच करून दिलं. आणि आता हे थीम सॉन्ग मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळं अतिशय महत्वाचं असतं. तरुण मुलांना आम्ही कलाकार म्हणून घेतलं या सगळ्या गोष्टी, गाणी, रोल प्लेज वगैरे रेकॉर्ड करण्यात. तरुण मुलं का? आम्ही का नाही, आम्ही सगळे जण वर्गात सांगतो ना, पण आम्ही याच्यासाठी नाही की तरुण मुलं ही लहान मुलांचे रोल मॉडेल्स असतात. त्यांची एनर्जी मॅच होते आणि मग म्हणून तरुण मुलांनी त्या गोष्टी सांगाव्या. हा अट्टाहास होता. बऱ्याच गमती जमती घडल्या. मला जितकं सोपं वाटत होतं कलाकारांना घेऊन काम करणं, तितकंच ते कठीण निघालं. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मॅम तुम्ही जे सहज आहे, सोपं आहे
असं म्हणताय ना, ते नाही हो येत आम्हाला. आम्हाला ऍक्टिंग करता येते, आम्हाला खोटं खोटं करता येतं. तुम्ही म्हणताय तसं सहज आम्हाला नाही करता येत. आणि तेव्हा मला जाणवलं की आपल्याला जे सोपं वाटतंय, आपले फॅसिलिटेटर्स जे सगळं इतक्या सहजतेने करतायत, ते काम किती कठीण आहे. ते अजिबात सोपं नाहीये. सो आता अस्मी आनंद शाळा यांनी आपण महाराष्ट्रभर पोहोचणारच आहोत. आम्ही हे ऑप्शन्स पण देणार आहोत की जर तुम्हाला असं वाटत असेल की शिक्षकांनी नको आणि व्हॉलेंटियर्सनी करावं ते, तर आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ. आमचा रोल याच्या पलीकडे शक्यतो फक्त कंटेंट आणि ट्रेनिंग आणि वर्षभर गायडन्स देण्याचा असा जर असला तरच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. आणि आता आम्ही अगदी अगदी कमी पण जितका बेसिक खर्च आहे तेवढाच आम्ही चार्ज करतोय. कारण आजपर्यंत तर सगळ्या फॅसिलिटेटर्सनी पण एकही पैसा न घेता काम केलं. पण इथून काम पुढे न्यायचं असेल, आणखीन मोठं करायचं असेल, तर म्हणून आम्ही ज्या ज्या शाळांमध्ये जाणार आहोत, कारण आतापर्यंत आम्ही जात होतो ते गरीब मुलांच्या शाळांमध्ये. आता इथून हा टप्पा, कारण भावनिक बुद्धिमत्तेची गरज आणि भावनिक विकासाची गरज ही सगळ्यांनाच आहे. सो आता सगळ्या मराठी शाळांमध्ये जाणार आहोत आणि त्याच्यासाठी फक्त प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक तुकडीसाठी आम्ही 11,000 रुपये एवढे, 11,000 पासून पुढे जशी गरज पडेल, कुठे कुठे जाऊन मार्गदर्शन द्यायचंय, ट्रेनिंग द्यायचंय त्याप्रमाणे, पण फक्त एवढंच चार्ज करतोय. आणि याचा हिशोब काढला तर पर चाइल्ड पूर्ण वर्षभराचा 12 सेशन्सचा हार्डली 250-300 असं रुपये खर्च येतोय. हे पैसे गोळा कसे करायचे? शाळांनी कुठून आणायचे? शाळांनी डोनेशन्स मिळवावेत, किंवा माझी विद्यार्थी असतात आणि त्यांना काहीतरी करायचं असतं शाळेसाठी. कारण तुम्ही माझी झालात आणि काही वर्ष पुढे गेलात, जास्त जास्त माझी होत गेलात की शाळेबद्दलची ओढ जास्त तीव्रतेने जाणवायला लागते. आणि तेव्हा जाणवतं की आपण जे काही आहोत, जसं काही घडले आहोत, त्या घडण्यात आपल्या शाळेचा खूप मोठा रोल आहे. तेव्हा शाळेसाठी काहीतरी करावंसं वाटतं. आणि मग तेव्हा एक वर्ग बांधून द्या, पाण्याची टाकी करून द्या, टीव्ही द्या, अशा सगळ्या गोष्टी दिल्या जातात. त्यातल्या अनेक गोष्टी तशाच पडलेल्या असतात. अनेक शाळांमध्ये, आता आम्ही जसं अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की अनेक शाळांमध्ये टीव्ही आहेत, पण ते वापरायचे कसे हे माहिती नाहीये, ते तसेच वाया जातात. मग यापेक्षा आपण अशी काहीतरी सिस्टीम करू शकतो का की तुमच्या शाळेतल्या आत्ताच्या मुलांना, ज्यांना इमोशनल डेव्हलपमेंटची खरी गरज आहे, त्यांच्यासाठी तुम्ही पैसे उभे करू शकाल का? मग आपण त्याच्यासाठी जर सगळ्यांनी पैसे उभे केले तर त्या त्या शाळांमध्ये आपण सेशन्स घेऊ. हाही एक मार्ग आहे. आम्ही अजून एक प्रयत्न यावर्षी सुरू केलेला आहे, तो म्हणजे संस्थांच्या शाळाही असतात, कॉलेजेसही असतात. मग तिथे आमचा रोल काय? आमचे फॅसिलिटेटर्स का जाणार? त्यांच्याच विद्यार्थ्यांना, सायकोलॉजी स्टुडंट्सला, आमच्याकडे तसेही यावर्षी 65 विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली आणि त्यांना त्याचा प्रचंड फायदा होतो. सायकोलॉजी हा विषय थिअरॉटिकली शिकवला जातो, पण सायकोलॉजीचं अप्लिकेशन कसं करायचं याची तिळ मात्रही याचं मार्गदर्शन आणि कल्पना मुलांना नसते. आणि मग कॉलेजमधनं बाहेर पडलेले विद्यार्थी अचानक स्वतःचं काउन्सिलिंग युनिट सुरू करतात. आणि मग तिथून बाहेर आलेले जे त्यांचे क्लायंट्स असतात त्यांच्याकडनं आम्हाला वेगवेगळ्या गमती-जमती ऐकायला मिळतात. खरं तर खूप वाईट वाटतं, त्याला गमती-जमती पण म्हणू नये. थेरपी शिकणं आणि ती वापरणं व्यक्तींवर, आपण सामान्य माणसाबरोबर त्याच्या मानसिक आरोग्याबरोबर खेळ करू शकत नाही. सो हे जे कॉलेजमध्ये जे मिळत नाहीये अजूनही, ते आम्ही इंटर्नशिपच्या स्टुडंट्सला देतो. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की जेवढे स्टुडंट्स असतात तेवढे सगळ्यांना, प्रत्येकाला त्याचं काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचा कनेक्ट ऑब्व्हियसली शाळेतल्या मुलांशी होतोच. तर आम्ही अशी एक सिस्टीम तयार करतोय की ज्या संस्था, त्यांचे कॉलेजेस आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या स्टुडंट्सला ट्रेनिंग द्यायचं, इंटर्नशिपचं सर्टिफिकेट द्यायचं आणि त्यांच्या शाळांमध्ये तेच स्टुडंट्स जातील. म्हणजे तुमच्या शाळा आणि तुमचेच कॉलेजेस, सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. एक वर्तुळ पूर्ण होईल संस्थेचं संस्थेमध्ये. आमचा रोल ॲज युज्युअल कंटेंट, गायडन्स, ट्रेनिंग. असं झालं तरी सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. मला एक जाणवलं की पुण्यातल्या विद्यार्थ्यांना खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत इंटर्नशिपच्या किंवा सगळ्या, पण
पुण्याच्या बाहेर सायकोलॉजिक इंटर्नशिप नावाची सिस्टीमच नाहीये. त्यांना माहितीच नाहीये की हे काय असतं, इंटर्नशिप म्हणजे काय आणि कशी करायची असते. त्यात सुद्धा आम्ही आता प्रयत्न करतोय की वेगवेगळ्या शहरांमध्ये जायचं आणि कॉलेजेसला अप्रोच होऊन त्यांच्या इंटर्न्सला अप्रोच व्हायचं आणि मग शाळांबरोबर जायचं. शाळांबरोबरही MOU करायचं असं मगाशी जे शुभदानी सांगितलं, त्याचं कारण असं आहे की काही कॉर्पोरेशन स्कूल्समध्ये त्यांना काही देणं घेणंच नाहीये. आमचे फॅसिलिटेटर्स येत आहेत, जात आहेत, शिकवत आहेत, मुलं खुश आहेत, पण टीचर्सला माहितीच नाहीये हे काय करतात. काही शाळांना विचारलं की लिखित स्वरूपात आपण काहीतरी करूया. नाही 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 नाही, मानसिक आरोग्य वगैरे असलं काही तुम्ही आमच्याकडे लिहून देऊ नका. तसं लिहून दिलं की फालतू कॉम्प्लिकेशन्स येतात, त्याच्यापेक्षा तुम्ही काम करा. काही शाळांमध्ये आउटकम दिसत नाही म्हणून एखादा मॅनेजमेंटची व्यक्ती असं म्हणते की तुमचं आउटकम काय, आम्हाला काही कळलं नाही. काही शाळा म्हणतात की मॅम तुम्ही नाही आलात आणि जर तुम्हाला पैसे हवे असतील तर आम्ही डोनेशन्स मधनं गोळा करू, पण तुम्ही या. आमच्या शाळांची उपस्थिती वाढली आहे तुमच्यामुळे, मुलांमध्ये खूप बदल दिसत आहेत. असं म्हणणाऱ्या शाळा जास्त आहेत, पण तरी असे काही अनुभव येतात. त्यात यावर्षी आलेला अजून एक वाईट अनुभव की एक पुरुष शिक्षक त्यांनी आमच्या इंटर्नशिपच्या स्टुडंट्स बरोबर जरा मिसबिहेव करण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थिनी सुद्धा तेवढ्या स्ट्रॉंग होत्या, त्यांनी माझ्या कानावर घातलं. मी म्हटलं तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा, मी तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की मी येणं आवश्यक आहे तिथे, त्या क्षणी मी तुमच्याबरोबर उभी असेल. पुढे काही झालं नाही, पण असे सगळे अनुभव येत असताना जाणवलं की जी जबाबदारी तुम्ही घेतली आहे ती खरं तर शाळेची जबाबदारी आहे. पण मान्य की तुमच्या इतर जबाबदाऱ्यांमध्ये हे प्रॅक्टिकली तुम्हाला पॉसिबल होत नाही, आम्ही आहोत. पण ही फक्त आमची जबाबदारी नाही, ही आपल्या दोघांचीही जबाबदारी आहे. जशी ती आम्ही जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे तशी ती शाळेची पण जबाबदारी आहे. म्हणजे मग 3 वर्षांचं त्यांच्याबरोबर MOU केलं तरी सुद्धा एकमेकांना समजून विश्वासाने हे काम पुढे जाईल. बाकी मगाशी सारखं आमच्या बोलण्यात येते की आम्हाला CSRs हवेत, आम्हाला डोनेशन्स हवेत, आणि तुम्हाला आता एवढ्या वेळात कळलं असेल की आमचं काम किती स्पीडनी पुढे जायला हवंय. 3-4 प्रोजेक्ट्स डोक्यात आहेत. त्यातलं एक प्रोजेक्ट आहे की फक्त 12 सेशन्स हे सगळे शनिवार नाही, महिन्यातले फक्त 2च शनिवार आम्ही जातो किंवा 2च दिवस कुठलेही आठवड्यातले. पण एक पूर्ण कार्यक्रम द्यायचा असेल तर प्रत्येक शनिवारचा काही कार्यक्रम देता येईल का? मग तो काय करता येईल? तर समजा सेल्फ ऍक्सेप्टन्सचं सेशन आज झालं तर पुढल्या आठवड्यात त्याचं एक फॉलोअप सेशन असेल जिथे एक छानशी गोष्ट असेल आणि एक ऍक्टिव्हिटी असेल. म्हणजे आजचा मेसेज पुढल्या आठवड्यात परत त्यांना कळला, त्यांच्यापर्यंत पोहोचला की त्याचा इम्पॅक्ट नक्कीच जास्त होईल. आणि असं 24 सत्रांचं जर काम झालं तर शाळेला सुद्धा हे काम हायब्रिड मॉडेलच्या मार्फत सुद्धा करायला सोपं जाईल. आणखीन एक मोठी गोष्ट आज घडती आहे जिचा आनंद मला आहे की आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला जे चीफ गेस्ट म्हणून येतात ना ते आमचेच होतात. हा आमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. आता डॉक्टर मेघा देवस्कर इथे बोलत होत्या, त्यांचा आणि माझा असा काही आधी संबंध आलेला नाही. त्या गेल्या वर्षी चीफ गेस्ट म्हणून इथे आल्या आणि त्याच्या आधी त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली प्रोजेक्ट अस्मीचं, त्याला गाईड करायला सुरुवात केली आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि त्या म्हणाल्या की तुम्हाला माहितीये का, तुम्ही इतकी सुंदर SOP तयार केलेली आहे, कसं वागावं. म्हटलं अच्छा, आम्हाला नाही माहिती, आम्ही आमचं काम करतोय, आम्हाला याचं असं कुठे शैक्षणिक क्षेत्रात कुठे बसवायचं याचा फार विचार आजपर्यंत आम्ही केला नाही. पण मग आज आमचाच एक प्रोजेक्ट अस्मीचाच त्या एक महत्वाचा भाग बनलाय. डॉक्टर प्रज्ञाताई कुलकर्णी, विवेक सावंत MKCLचे, डॉक्टर जयंत कुलकर्णी आणि श्री लक्ष्मीकांत मणियार, या सगळ्यांची आम्ही एक ॲडवायझरी कमिटी म्हणून नेमलेली आहे. कारण आम्हाला प्रॉब्लेम्स आधीही येत होते, पुढेही येत राहणार. काम करायचं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आणि सगळ्याचे सोल्युशन्स तुमच्याकडे असणार नाहीत, शक्यच नाही. त्यावेळेला तुम्हाला कुणाला तरी हाक मारावी लागते, त्यांची मदत घ्यायला लागते. आणि मला खूप आनंद होतोय की असे सगळे लोक आमच्या एका हाकेवर मदतीला उभे राहतात. सो आज या ॲडवायझरी कमिटीची एक थोडक्यात ओळख करून देऊ. आपल्या आपल्या क्षेत्रातले अतिशय मोठे लोक आहेत हे. डॉक्टर जयंत कुलकर्णी MSc MPhil PhD बायोफिजिक्समध्ये,
30 वर्ष महाविद्यालयीन अध्यापनाचा अनुभव, 3 वर्ष रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी खूप काम केलं आणि सध्या DES पुणे विद्यापीठात शिक्षण विद्या शाखा प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत आणि राष्ट्रीय महिला आयोग भारत सरकार याच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. याच्याही पलीकडे म्हणजे ते अतिशय उत्तम म्हणजे व्याख्याते आहेत, अतिशय उत्तम बोलतात, अनेक विषयांचा त्याचा सखोल अभ्यास आहे आणि त्यांचं विद्वत्तापूर्ण अभ्यासपूर्ण कुठलंही भाषण ऐकणं ही खरंच कानांना पर्वणी असते. सो मी डॉक्टर जयंत कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि ॲडवायझरी कमिटीचे सदस्य म्हणून स्वागत. मी अविनाशजींना विनंती करते की त्यांनी आमच्या ॲडवायझरी कमिटीच्या मेंबर्सचा सत्कार करावा. डॉक्टर मेघा देऊसकर, तिच्या बुद्धिमत्तेचा अनुभव, तिच्या अभ्यासाचा, व्यासंगाचा सगळा अनुभव तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी घेतला. मानसशास्त्रज्ञ आहे, समुपदेशक आहे, शिक्षणतज्ञ आहे, संशोधक आहे, लेखिका आहे आणि तिचा PhDचा विषय योगनिद्रा हा आहे. 41 संशोधन निबंध आणि 2 पुस्तक प्रकरणं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रकाशित झालेली आहेत. अनेक वेगवेगळ्या संस्थांशी कनेक्टेड आहे. फिनिक्स एक आत्मशोध या राजहंस प्रकाशन च्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत आणि खरं तर खूप गोष्टी आहेत पण आत्ता एवढंच पुरे. डॉक्टर मेघा देऊसकर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि अविनाशजींना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आम्ही सगळ्यांना सत्कारातनं नारळाच्या करवंटीपासून बनलेले दिवे देतो आहोत. CA श्री लक्ष्मीकांत मणियार, ते CA आहेत हे महत्वाचं आणि त्याच्या पलीकडे मला ज्यातला अजिबात ओ की ठो कळत नाही. पैसे म्हटले की मला असं की मला बाकीचं सगळं करू द्या पण हे नका करू देऊ. अशा वेळेला गाईड करणारे, सतत असं सांगणारे की मॅम ये बहुत बड़ा काम होगा, आप टेन्शन मत लीजिए, पैसे संपले तरच नवीन पैसे येतील असं सांगून मला खर्च करायला लावणारे 14 वर्षाहून अधिक अनुभव असलेले प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट, व्यवसाय व वित्तीय सल्लागार सेवा, वैधानिक व अंतर्गत लेखापरीक्षण यातले बरेच शब्द मला फारसे कळत नाहीयेत. विविध उद्योगातील उद्योजक, कॉर्पोरेट संस्थांना आर्थिक सुशासन, नियामक बाबी, व्यवसाय रचना, शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करतात. SP कॉलेजमध्ये व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी करशास्त्र विषयाचे अतिथी प्राध्यापक आहेत आणि त्यांचा समाजसेवा हा त्यांचा पिंड आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांशी ते संलग्न आहेत आणि अतिशय वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या डोक्यातून निघत असतात. त्याच आता काय म्हणू त्याला अशा वापरून घ्यायच्या की उगाच असं नको वाटायला की आपण सारखा त्यांना त्रास देतो. आता आपण म्हणून तुम्ही आमच्या ॲडव्हायझरी कमिटीचे सदस्यच आहात, सांगा आणि करायला मदत करा असं म्हणणार आहोत. सो मी श्री लक्ष्मीकांत मणियार यांना अशी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि अविनाशजींना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा. आज इथे येऊ शकले नाहीयेत डॉक्टर प्रज्ञाताई कुलकर्णी. त्यांचा मानसशास्त्र क्षेत्रात 25 वर्षाहून अधिक अनुभव आहे. शिक्षणतज्ञ आहेत, संशोधन आणि मानसिक आरोग्य, व्यावसायिक SP महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका म्हणून त्या काम करतात आणि त्यांचेही अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. SP कॉलेजच्या समुपदेशन केंद्राच्या त्या प्रमुख म्हणून काम बघतात
आणि बरेच नवनवीन प्रोजेक्ट्स चालवत असतात. खरं त्या मी ज्ञानप्रबोधिनीत जेव्हा स्कूल सायकोलॉजीचा कोर्स केला तेव्हा त्या मला शिकवायला होत्या. त्याच्यामुळे त्या मला चांगल्याच ओळखून आहेत आणि म्हणूनच कायम पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. आज त्या काही कारणांनी येऊ शकल्या नाही आहेत. सो त्यांचंही ॲडवायझरी कमिटीमध्ये खूप स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे 2 वर्षांपूर्वी ते आमच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून आले, श्री विवेक सावंत, जे MKCLचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्ता काम करतात आणि माजी व्यवस्थापकीय संचालक. त्यांच्याबद्दल कुणाला माहिती नाही असं नाही, त्यांची भाषणं कायम ऐकली असतील. पण डिजिटलायझेशन जेव्हा नव्हतं तेव्हा सामान्य माणूस आणि डिजिटल वर्ल्ड त्यांच्यासाठी ओपन करून देणं, त्यातला दुवा बनणं, असं मोठं काम त्यांनी केलंय. खूपच प्रचंड मोठं काम केलेलं आहे. जेव्हा पहिला परम कम्प्युटर जेव्हा तयार झाला तेव्हा त्याच्यात त्यांचा खूप मोठा रोल होता आणि अनेक संस्थांना ते मार्गदर्शन करत असतात. अनेक नेतृत्व घडवलेलं आहे त्यांनी. आणि मी त्या कार्यक्रमानंतर आमच्या जेव्हा त्यांना प्रोजेक्ट अस्मी काय करतं हे कळलं, त्याच्यानंतर कधीतरी मी त्यांना फोन करते, पण जेव्हाही मी फोन करते तेव्हा मला त्यातलं काय जाणवतं तर ते मला असं पटकन काहीतरी सांगायला लागतात की आता तुम्ही काय केलं पाहिजे. आणि हे इतकं परफेक्ट असतं की मला असं हो, आता तुम्ही इथे राहता कामा नये, आता तुम्ही हे केलं पाहिजे, आता तुम्ही असं केलं पाहिजे. सो इतक्यात मी असं करते की त्यांना मी फोन लावला तर एक कागद आणि पेन बाजूला घेऊन बसते की ते जे काही सांगतायत ते लगेच करून लिहून ठेवायला पाहिजे, कारण त्याच्यावर अंमल करणं हे त्यांच्या मार्गदर्शनात जर त्यांना असं वाटतंय तर ते आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. सो मला अतिशय आनंद आहे की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मोठे मोठे लोक आज प्रोजेक्ट अस्मीच्या ॲडवायझरी कमिटीवर आलेले आहेत आणि आम्ही आणखीन मोठं होतोय असा याचा अर्थ. आता आमचा विस्तार होतोय. मला नेहमी फॅसिलिटेटर्सबद्दल वाटतं की डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणायचे की गृहिणी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यातलं ममत्व, त्यांच्यातलं आई पण विस्तारत जातं. आणि मला असं वाटतं की इथे आमच्याकडे जास्त स्त्रिया आहेत काम करणाऱ्या. सो त्यांच्यातलं आई पण, त्यांच्यातलं ममत्व विस्तारण्यासाठी प्रोजेक्ट अस्मी कारणीभूत ठरलंय किंवा सहाय्यभूत ठरलेला आहे आणि मला त्याचा अतिशय अभिमान आहे. सो तुम्ही सगळे लोक कायम प्रोजेक्ट अस्मीशी कनेक्टेड राहाल याची मला खात्री आहे. 4 जुलैला आमचं पहिलं ट्रेनिंग आहे. जास्तीत जास्त शाळांमध्ये पोहोचायचं असेल तर खूप फॅसिलिटेटर्स लागणार. सो तुम्ही तर सगळेजण आहातच, त्याच्याबरोबर आणखीनही अनेक लोकांना प्रोजेक्ट अस्मीचे फॅसिलिटेटर म्हणून जोडा अशी सगळ्यांना विनंती करते आणि थांबते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब दीक्षित सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला शब्दरूपी आशीर्वाद द्यावे. युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, जे धर्माधिकारीही आहेत आणि त्यांचे शब्द अविनाशी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. दुसरे सन्माननीय सदस्य, या कार्यक्रमात सहभागी असणारे सर्व अस्मीशी जोडलेले बंधू भगिनी, मित्रमैत्रिणींनो, एखादी गोष्ट पुढे कशी होणार आहे म्हणून सहजगती एखादं बी कुठेतरी आपण पेरावं, त्या बियातनं कोणतं रोपटं येणार आहे आणि पुढे या रोपट्याचं रूप कसं होणार आहे माहीत नाही, पण आपण पाणी घालत राहतो. आमच्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात आमचे एक सहकारी सत्यराव देवधर, त्यांचं माझं वय साधारणपणे एकच आहे, ते नेहमी असं उदाहरण देत असतात की आपण पाणी घालत राहावं, केव्हा ना केव्हा त्याला नक्कीच पानं फुटतात. हा अनुभव मला या कार्यक्रमातून आलेला आहे. वैशालीने आत्तापर्यंत जे वर्णन केलं ते वर्णन ऐकत असताना मला आठवत आहे की ज्यावेळी ती नागपूरला शिकत होती, मी विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या निमित्ताने प्रवासात नागपूरला जायचो. तिथल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करायचो, त्यांच्या घरी जायचो, घरातल्या मंडळींच्या भेटीगाठी घ्यायचो, त्यांच्याबरोबर जेवायचो. त्यावेळी तिच्या घरीसुद्धा मला खूपदा जायची वेळ आली. त्यावेळेपासून माझ्या लक्षात आलं की ह्या मुलीमध्ये काहीतरी वेगळा
आजच्या परिभाषेत सांगायचं म्हणजे स्पार्क आहे. मला पटकन इंग्रजी शब्द खरं आठवत नाहीत, पण हा स्पार्क शब्द मला भावला त्यावेळेला आणि आज त्याचा अनुभव मला घेता येतोय. खरंच ते लोपटं मोठं होत आहे. मोठं होताना इतकं मोठं होत होतं की आपल्याबरोबर इतरांनाही ते घेऊन जात असतं. अस्मी प्रोजेक्टच्या निमित्ताने तिने जे काम आपल्यासमोर केलेले दिसते आपल्याला, ते पाहिल्यानंतर मी चकित होऊन जातो की आपल्या मनातही ज्या कल्पना येऊ शकत नाहीत त्या कल्पना याला सुचल्या कशा, आणि या सुचत असताना ती करण्यासाठी लागणारी सगळी योजना तिच्या डोक्यात आली कुठून, कशी आली माहीत नाही. पण या सगळ्या योजना तिच्या मनात आल्या. तिला योग्य मार्गदर्शन करणारे, सहकार्य करणारे सगळ्या मैत्रिणी भेटल्या, सहकारी भगिनी भेटल्या. त्या सर्वांनी मिळून अस्मी काम सुरू केलं. हे मोठं मोठं होत जाताना खरंच इतकं विशाल होत जातलं आहे. किती मोठं होईल, आणखीन किती होईल माहीत नाही, सांगता येत नाही. कारण जितकी वेल मोठी होत जाईल, प्रवास तिचा मोठा होत जातो, किंवा एखादा वटवृक्ष मोठा होत जातो, त्याला फांद्या फुटतात, पारंब्या येतात, पारंब्यात पुन्हा नवीन वृक्ष तयार होतो. इतका तो मोठा होत जातो विस्तार त्याचा की मूळ वृक्ष कुठचा आणि पारंब्यातनं आलेले नवीन वृक्ष कोणते कळू नये. तसं काहीतरी अस्मीचं होणार असं मला वाटतंय की पुढच्या काही वर्षामध्ये अस्मीचं तिच्या म्हणण्याप्रमाणे सर्व देशभर प्रवास होणार आहे. मला माहिती पाहायला मिळेल की नाही आपण पाहाल, पण त्यावेळेला खरोखरच मनातलं कुठेतरी समाधान मिळणार आहे की खरोखरच असं काहीतरी मनापासून काम करण्याची प्रेरणा असली, इच्छा असली, बुद्धिमत्ता असली, क्षमता असली आणि त्याचा योग्य उपयोग केला ते सगळे होऊ शकत असतं. मला एक गोष्ट सांगायची वाटते की मी शाळेत असताना ज्या काही गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या, त्यावेळेपेक्षा आजचं शाळेतलं वातावरण केवढं बदललं आहे, केवढं. मी 1950 ते 60 या दरम्यान शाळेमध्ये शिक्षण घेत होतो. त्यावेळेला आम्हाला असणारे शिक्षक, मी ज्या गावात होतो ते गाव अगदी लहान होतं, खेडच होतं. शिक्षकसुद्धा सामान्य होते. अक्षरशः त्यांच्या धोत्राला गाठी मारून ते धोतर नेसलेलं असायचं, पण शिकवत असताना इतक्या मनापासून ते शिकवायचे. त्यातल्या शाळेतल्या एका शिक्षकांचं नाव नामदेव मास्तर, नावच त्यांचं नामदेव मास्तर. त्यांचं आडनाव मला माहीत नाही, अजूनही मला माहीत नाही. सगळे त्यांना नामदेव मास्तर म्हणूनच ओळखायचे, पण मनापासून ते शिकवायचे. आणि शिकवत असताना त्याने एकदा आम्हाला एका इंग्रजी कवितेचं उदाहरण दिलं आणि सांगितलं. एक इंग्रजी कविता, आता त्या बाकीची कविता मला सर्व आठवत नाही, परंतु काहीतरी इंग्रजी कवितेचे शीर्षक असं होतं, होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड. एका युद्धामध्ये तरुण मृत्यू पावलेला असतो, नुकतंच त्याचा विवाह झालेला आहे, आणि त्याचं प्रेत जेव्हा घरी आणतात तेव्हा त्याची पत्नी जी असते तिला हे सांगणार कसं. ती इतकी या सगळ्या गोंधळून गेली, ती रडू शकत नाही आहे, पण तिला रडायला तर पाहिजे. ती रडली नाही तर तिचं जगणं असंही होईल. हे सगळं दाखवत असताना सरांनी आम्हाला काय केलं, एका मुलाला सांगितलं, ये रे तू इकडे ये. अर्थात सरांनी सांगितलं म्हणता तो मुलगा गेला. त्याला समोरच्या टेबलवरती त्याने आडवा झोपवला. घरातला खिशात एक रुमाल कुठचा तरी होता त्यांचा, तो काढला, त्याच्या तोंडावर ठेवला आणि त्यामुळे झोप, मी उठेपर्यंत सांगेपर्यंत उठायचं नाही. आणि मग असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं त्या माणसाला, वकिलाला घरी आणलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्या डोक्यावरती झाकलेला रुमाल जेव्हा बाहेर काढला, त्याचा मृत पतीचा चेहरा जेव्हा तिने पाहिला, तिला असंही झालं, तिला ती रडली. आणि रडल्यानंतर मग इतरांना वाटलं की चला हिला जीवन मिळालं. असे शिक्षक आम्हाला तेव्हा मिळाले. काय काय शिकवलं त्यांनी शिकवलेली कविता, त्यातल्या कवितेतल्या काही ओळी मला आठवतात. अर्थ त्यावेळेला फारसा जाणवला नाही. ती कविता अशी होती, आपणही केव्हा तरी कदाचित ती कविता शिकला असाल. ते लहान मुला गाणं म्हणणारी आई आहे ती. आई ती त्याला म्हणत असते की खुडबुड हे उंदीर करीती, कण शोधा या ते फिरती, परी अंती निराश होती, लवकर तेही सोडतील सदनाला. इथपर्यंत मला कळत होतं, पण आमच्या घरात इकडे तिकडे उंदीर असायचे, खडबड करायचे आणि काही मिळालं नाही की पळून जायचे. पण शेवटच्या वेळी त्याने सांगितलं, सोडतील तेही सदनाला, गणगोत जसे आपण आला. का कळला नाही अर्थ, पण मी जसा मोठा होत गेलो तसं लक्षात आलं की गणगोत असतात केव्हा आणि सोडतात केव्हा. त्यावेळेला कळलं नाही, पण शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, ते नंतर अनुभव ते यायला लागला. शिक्षणाचा असा अनुभव, त्यावेळेला मिळणारं शिक्षण, त्यावेळेचे शिक्षक आणि आजच्या ज्या शिक्षणात शिक्षण तेच आहे. पद्धती बदलली आहे, तंत्रज्ञान बदललं आहे. सायकॉलॉजी नावाचा जो प्रकार आहे, जो मला काही कळत नाही हे एका दृष्टीने बरंच आहे,
त्या सायकॉलॉजीच्यामुळे साहजिकच नवीन नवीन काहीतरी प्रयोग चाललेले असतात. त्या प्रयोगामुळे खरोखरच या मुलांच्या समोर मोठं काहीतरी जीवन उभं राहिलेलं असतं आणि त्यातून त्यांना नवीन 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 काहीतरी संधी मिळत असते. ही गोष्ट खूप चांगली घडलेली आहे. सध्याच्या युगातली सर्वात मोठी गोष्ट काय आहे तर काहीतरी निर्माण काहीतरी चाललेलं आहे. मी आपला अधिक वेळ घेत नाही, परंतु केवळ 2 ओळी या आजच्या निर्माणाच्या युगाच्या संदर्भात मला आठवतात, ते आपल्याला सांगतो आणि धन्यवाद तुम्ही थांबणार आहे. त्या ओळीत कवी असं म्हणतो, गीतकार असं म्हणतो की निर्माण हो के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. निर्माण हो के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. शिक्षण असं मिळालं. ते पुढे जाऊ दे. हीच तुमच्या आशीर्वादाने आमच्या प्रोजेक्ट अस्मीची वाटचाल झालू दे. धन्यवाद सर. आता मी प्रमोद कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. अविनाशजी धर्माधिकारी सर आणि बाळासाहेब दीक्षित सर यांच्याबरोबर मी बसण्यासारखं एवढा मोठा अजिबात मी माणूस नाही आहे. मी एकदम छोटा माणूस आहे आणि पण ह्यांच्याबरोबर या अस्मीच्या काही कारणामुळे त्यांच्याबरोबर मला शेअर करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे. आणि दुसरी गोष्ट, मला आत्ता जे तुमचं टायटल जे सॉन्ग बघितलं मी, मला तसंच झालं आहे की काय बोलू कसं बोलू. म्हणजे मला ॲक्च्युली लिटरली बोलायचं म्हटलं की ज्या वेळेला त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं तुम्ही या म्हणून, मी म्हटलं बाबा मला काही बोलता काही येणार नाही आहे. आणि ते म्हटलं नाही काय नाही ठीक आहे तुम्ही या. आणि एक बॉन्डच्या एक कार्यक्रमामध्ये सतीश सरांचा मला ओळख झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी लोकांना रिक्वेस्ट केलं होतं की कोणाला CSRमधनं फंड पाहिजे असेल तर तुम्ही मला भेटू शकता. आणि मग काही दिवसांनी सर मला माझ्याकडे आले किंवा फोन केले होते, भेटले आम्हाला की म्हटलं की असं असं मॅडम पण आले होते आणि फंड्स आम्हाला CSRमध्ये पाहिजेत. आणि मी सगळं ऐकून घेतलं आणि खूप मी इम्प्रेस झालो. ॲक्च्युली फर्स्ट ह्याच्यामध्येच मला खूप छान वाटलं की असं काहीतरी वेगळं कन्सेप्ट आहे आणि लोकांना ॲक्च्युअल ते मोटिवेट करतो आणि इन्स्पायर करतो. आणि माझं तर द्यायचे तर तयारी झाली की आपण CSRमधनं फंड देऊया म्हणून, पण अडचण असं होतं की हे टँजिबल काही नाही आहे. म्हणजे मला असं काहीतरी नॉर्मली आम्ही आत्तापर्यंत कॅपिटल इक्विपमेंटसाठी वगैरे असं आपण काहीतरी CSRमधनं फंड दिलं होता, पण आता हा वेगळा होता. आणि आता ठीक मी माझं डिसिजन असतं, पण तरीसुद्धा आमच्याकडनं वरनं मला अप्रुव्हल वगैरे घ्यावा लागतो. आमचं अमेरिकन कंपनी आहे आणि म्हणजे ते ठीक आहे. आता ते की नाही काहीतरी क्वेश्चन वगैरे करत बसलं तर वी कॅनॉट प्रॉपरली देऊ शकतो की नाही मला माहीत नव्हतं, पण ते सगळं केलं आम्ही. आणि करून आता हा दुसरं माझं इंटेन्शन असं होतं की इमिजिएटली आम्ही जे फंड डिस्पर्स केला की आमच्यामुळे ॲटलिस्ट त्यांना पुढं पण अजून एक दुसरं CSR म्हणजे आमच्यावरती फक्त डिपेंड राहू नये, अजून दुसरे पण काही लोक मिळू शकतात. तर असं एक माझं डोक्यात होतं की त्यामुळे आम्ही म्हणजे थोडंसं सिम्प्लिफाय होतं की दुसऱ्यांना ऑलरेडी कोणीतरी दिलेलं आहे CSR फंड म्हटलं की दुसऱ्याला सोपं होतं ते. तर त्या दृष्टीने आम्ही ते घेतलं. आणि मला माहिती आहे की हे खूप मोठं काम आहे. आणि अजून एक सांगायचं होतं की जेवढं जे काही फॅसिलिटेटर्स आहेत किंवा मॅडम जे काम करतात किंवा सगळे टीम जे आहे, हे खूप मोठं काम आहे. आणि हे बघितलं तर आमचं काही नाही आहे. म्हणजे आम्ही नुसतं फंड दिलं एक थोडंसं सोडलं तर ॲक्च्युली ग्राउंड लेवलला सगळे काम करणारे फॅसिलिटेटर्स अँड रिअली आय अप्रिशिएट आणि त्यांना अभिनंदन करतो प्रत्येक फॅसिलिटेटरचं. आणि तर आता पुढचं जे CSRचं आहे आपण नक्कीच त्याच्यावरती काम करूया. हां, आणि त्याच्यामध्ये मे बी आय डोंट नो, म्हणजे आता फर्स्ट टाईम जसं मी म्हटलं की कोणाला जरी आपण मानधन देतो, हा CSRमध्ये बहुतेक बसणार नाही, आय डोंट नो.
म्हणजे आमच्या एक्सपर्टला विचारावं लागेल किंवा CA ना विचारावं लागेल, अजून आमच्या टीममध्ये आपल्याला डिस्कस करावं लागेल आणि परत अप्रुव्हल घ्यावं लागेल. सो पण असं काही कॅपिटल जर असेल रिक्वायरमेंट आपण डेफिनेटली फुलफिल करता येईल. किंवा अशा पद्धतीचं पण आत्ता जसं तुम्ही सॉफ्टवेअर किंवा काय एक हे बनवलेलं आहे त्याच्यासाठी पण जे शक्य आहे ते डेफिनेटली आम्ही प्रयत्न करू. आणि मला इथं बोलवलं आणि ह्यांच्याबरोबर मला ॲटलिस्ट ते ह्यांच्यावरती यांच्याबरोबर शेअर करायला मिळाला हा खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रोजेक्ट अस्मी आणि सगळं टीम आणि यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आपले हे नम्र विचार ऐकून नक्कीच छान वाटले. आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी सर, आज हे संपूर्ण सभागृह तुमचे प्रेरणादायी विचार ऐकायला अत्यंत उत्सुक आहे. मी आपल्या सगळ्यांच्याच वतीने सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शब्दातून आम्हाला नवीन स्फूर्ती द्यावी. सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते. आणि माझा कायमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मी काहीही खोट्या नम्रतेने म्हणत नाहीये, मनापासून म्हणतोय की अस्मीच्या या कार्यक्रमाला यायला मी जे हो म्हणालो त्यामागे मनात मुख्य होतं आपण शिकण्यासाठी जाऊ, की जाणून घेऊ हे काय आहे, कसं चाललेलं आहे, शिवाय त्याला आपल्या परीने आणखीन काही करता येईल का. आणि मग जेव्हापासून पोचलो मला भरपूर शिकायला मिळालेलं आहे. एवढ्याच आहे की गेल्या 1.5-2 तासामध्ये माझ्यातलं जे लहान मुलं आहे त्याला गोष्ट ऐकायला मिळालेली नाही. हा, तुमच्याकडनं एखादी अशी की तुम्ही कशी सांगत असाल मुलांना गोष्ट. सगळं ऐकत असताना सहज मला एक स्वामी विवेकानंदांचं वाक्य आपोआपच आठवलं. याचं कारण माझ्या परीने पण जे करतोय त्याच्याही मागे ते वाक्य आणि सगळे स्वामीजीच आहेत. स्वामीजींचं वाक्य आहे, तू ध्येय ठरवून पुढे जा, त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सर्व साधनं पाठोपाठ येतीलच. तेवढं मी स्वानुभवाने बोलतोय. जे काही आधी IAS व्हायच्या आधी कार्यकर्ता म्हणून काम, मग 10 वर्ष IAS आणि मग आता 30 वर्ष झाली, पण जे छोटंसं शैक्षणिक काम स्वामीजींच्या शब्दावर विश्वास ठेवूनच करत गेलो की पाठोपाठ साधन संपत्ती येईल. काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये एक कॉलम असायचा की माझ्या कार्यातली लक्ष्मी. तो वृत्तपत्राने माझ्याकडे मागितला होता. त्यावेळेला मी हे स्वामीजींचे वाक्य कोट करून फक्त मी त्या लेखाचा शेवट ह्यांनी केला होता की स्वामीजींच्या शब्दावर श्रद्धा ठेवून मी निघालो तर आहे पुढे, की तू ध्येय ठरवून पुढे जा, पाठोपाठ त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी साधन सामुग्री येईल, पण येते आहे का यासाठी मागे वळून पाहायचं माझं डेअरिंग नाही. तर अस्मीच्या कार्याच्या पाठीशी सुद्धा निश्चितपणे सर्व साधन सामुग्री येईलच. आणि बाळासाहेब म्हणत होते तसं या अस्मीचाही देशभर पसरलेला उद्या वटवृक्ष होईल आणि त्यामध्ये माझ्या सकट आपण सगळे सहभागी असू. ते प्रमोदजी म्हणाले त्यांच्या बहुधा स्टाईल मधल्या नम्रतेने, तथाकथित एवढ्या मोठ्या माणसांच्या शेजारी आम्हाला बसायला मिळालं. ऍक्च्युली असं काही नसतं. आपण सगळे एक, आपण सगळे समान, आपण सगळे या भारत मातेचे कार्यकर्ते. या नादाने आम्हालाही आनंद आहे की तुम्ही आहात शेजारी. त्यातून मी भर एवढीच घालीन की तुम्हाला अशी आमच्या शेजारी बसायची संधी हवी असेल तर दरवर्षी 10 लाख तेवढ्या वेळा आमच्या शेजारी
वैशालीताई म्हणाल्या इमोशनल व्हायचं नाही असं ठरवून मी उभी होते. मला कशाला ठरवायचं असंच मी म्हणते. कशाला ठरवायचं इमोशनल व्हायचं नाही. कळत किंवा नकळत काही वेळा की इमोशनल असण्यात काहीतरी जणू काही कमी आहे काय, ऍक्च्युली अजिबात नाही. एवढं माणसाच्या माणूसपणाचा मुख्य कोशच इमोशनल होता येणे आहे. ते असल्याशिवाय माणसं कामं पण करत नाही. काही नुसते जे दगड असतील यांना कधी पाझर पण फुटणार नाही. त्यामुळे ठरवण्यात चूक आहे. असं मी इमोशनल होणार नाही असं यांना मला आणखीन हवंय. नंतर मी सावकाश खाजगीमध्ये बोलीन की अविनाशशी सांभाळून बोलावर का हे म्हणलेले कोट. त्या उपक्रमामध्ये ज्या कोणा मुलांनी मला गुंड व्हायचं लिहून दिलं मी असलो पाहिजे. फक्त मी मला गुंड व्हायचं लिहून दिलं नसतं, मी गुंड आहे लिहून दिलं. माझं बालपण जन्म कोल्हापूर, बालपण पुण्याच्या कसबा पेठेत गेलं. आता कोल्हापूरचंही पोरग आणि कसबा पेठेतले कार्टर श्री गणेशा म्हणायच्या आधी आईमाई वर्ण शिवे द्यायला शिकतात. कायम वर्णन केलं की कसबा ही पेठ नाहीये, विद्यापीठ आहे. आणि कसबा पेठ विद्यापीठाचा मुख्य धडा काय असतो? आई अविनाशनी मला मारलं म्हणून मी घरी जायचं नसतं, मी ज्याला मारीन त्यांनी त्याच्या घरी जायचं असतं. आई अविनाशनी मला मारलं. असं काही झालं का? त्या माणसाने त्यामुळे सांगितलं अविनाशशी सांभाळून बोलतो. माझं शिवाय लाडकंच वाक्य आहे. त्याच कसबा पेठेमध्ये शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं कसबा गणपतीचं मंदिर आहे. कसब्यातल्या गणपतीचं पण नाव गुंडाचा गणपती. कोपऱ्यावर ते त्वष्टाकासार दुर्गेचं मंदिर आहे, जिथे मी लहानपणी कीर्तन ऐकले. न चुकता जाऊन कीर्तन ऐकले. मला आयुष्यभर लक्षात आहे की सुभाष बाबूंचं चरित्र मी कसबा गणपती मंदिरामध्ये न चुकता 1 महिना जाऊन समोर बसून ऐकलेले हरिभक्त परायण दाते गुरुजी म्हणून होते. आठवायचंही कारण की खरं म्हणजे अस्मी करते ते काम की मुलांना गोष्टीच्या रूपातनं हसत खेळत सगळा मोठा विचार आपोआप पोचतो. तो आपला परंपरागत पॅटर्न कीर्तनाचा होता. काळ बदलतो तसे आपल्याला नवी नवी माध्यमं शोधायची असतात. आता डिजिटल, आता ऑनलाईन, पण मुलांपर्यंत पोचतं काय करायचं? आणि ते मंदिरांच्या मध्ये कीर्तन ऐकली, ज्ञानोबा तुकोबाचे विचार समजावून घेतले. मग मला आयुष्यभर आवडलेलं वाक्य आपोआप मनात तयार झाले. मला कसबा पेठेच्या रस्त्यांनी शिव्या द्यायला शिकवलं, हात उचलायलाही शिकवलं, पण कशासाठी उचलायचा ते मंदिरातल्या कीर्तनांमध्ये शिकलो. आपोआप अस्मी जे काम करते ते हेच काम आहे की मुलांना आपोआप गोष्टींच्या द्वारा ते सर्व पोचतं करायचं. आवडलं मला. त्यांनी काही मुलं फोन पण करतात आणि कारण काही नव्हतं, फक्त तुम्ही दिलेला नंबर खरा आहे का हा फोन करायला. तुम्ही पुण्याचं जेनेटिक कोड लक्षात घ्या. हे कार्टी पुण्यातलीच असली पाहिजे. आणि मी या जीनला नावच P30 असं दिलं. P30 म्हणजे सदाशिव. मी असं त्या जीनलाच नाव की P30. काही शाळांच्या रिस्पॉन्सेस बद्दल ताई बोलत होत्या आणि MOU आणि ते लेखी करायला नको असं. मला ऐकताना वाटलं की त्यांनाच मानसिक आरोग्याची गरज, मुलांपेक्षा त्यांनाच जरा मार्गदर्शन. फक्त आज समाजातली एक वस्तुस्थिती आहे निश्चित आहे की मुलांना कसं वाढवायचं याचं पालकांचं सुद्धा प्रशिक्षण आवश्यक. मुलं मुली पहिले खरं म्हणजे घडतात ते पहिले घरातच घडतात.
आणि ते आई वडील काही ये तुझ्यावर मी संस्कार करतो म्हणून होत नसतात. घरातलं वातावरण, असलेलं नातं, त्यातला विश्वास आणि मुलं आपोआप जे आपले आई वडील काय वागतायत यातनंच शिकत जातात. ऍक्च्युली न्यूरोसायन्स सुद्धा सांगतं की माणसाच्या मेंदूची जडणघडण आपण 5 वर्षाचे होईपर्यंत होते 85 to 90% जडणघडण आपण 5 वर्षाचे होईपर्यंत होते. न्यूरल नेटवर्क. त्यामुळे मुलं अगदी लहानपणी आपोआप घरात जे ऐकत असतील यातनंच आपोआप त्यांच्या येतं चुकून. मला भाग्य आहे की असे आई वडील लाभले की त्यांच्याकडनं आपोआप खूप काही शिकायला मिळालं. पण कदाचित उच्च मध्यम वर्गामध्ये आई वडील दोघंही जॉब करतात, दिवसभर काम करून दोघंही दमून येतात. मग मुलांना काय, मग हातात मोबाईल दे. पूर्वी अफूची गोळी द्यायचे, मुलं फार गडबड करत असली तर जरा झोपावा वेळच्या वेळी म्हणून अफूची गोळी, त्याचा मेंदूच्या वाढीवर परिणाम व्हायचा. आता डिजिटल मीडिया प्रयोगाने शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालंय की सोशल मीडियाचा मेंदूवर अफू मादक द्रव्याप्रमाणेच परिणाम आहे, न्यूरल नेटवर्क घडायला. त्यामुळे एक आहे पालक आणि दुसरा अर्थातच आहे सर्व शिक्षक सुद्धा. सध्या मनापासून मला शिक्षक व्हायचंय म्हणून शिक्षक झालेले किती, ही जरा काळजीचीच गोष्ट आहे. बरं, झालो शिक्षक तर त्यातला आनंद घेणं. आणि एकूणच विद्यार्थी मुळात, आणि त्यातून जर 1ली ते 4थीतले असले तर मला तर वाटतं की माणसाला 1ली ते 4थीतल्या मुला मुलींकडे पाहून सुद्धा आपोआप येणारी भावना प्रेम हीच आहे. किती मुलं मुली, त्यांचे डोळे, त्यातला निरागसता, त्यातला खरेपणा, अजून आत बाहेर त्यांनी काय शिकलेलं नसतं, हळूहळू काळाच्या ओघात ते शिकतात. तसं इथून आपोआप येणारं प्रेम. मला काही कळत नाही की काही शिक्षक कसे वागतात मुला मुलींची. मला काळजी वाटते, दुःख वाटतं की मारहाण काय करतात मुला मुलींना. तो तुमच्यावर उलटा हात उचलू शकणार नाही म्हणून रे, असं माझ्या टाईपच्या पोरावर उचल हात, मग बघतो तुझ्याकडं. पण असं पालक आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा. मला ही 3 मिनिट थिसिस आवडली खूप कल्पना. 3 मिनिट थिसिस त्या म्हणत होते तेव्हा ऐकल्या क्षणी मला पुन्हा विवेकानंदच आठवले. पण तिथं बसल्या जागी माझ्या डोक्यात आलेलं वाक्य आहे, वर्ल्ड्स बेस्ट एव्हर 3 मिनिट थिसिस इज स्वामीजी's स्पीच ॲट द पार्लमेंट ऑफ रिलिजन्स इन शिकागो. 3 मिनिटापेक्षा कमीत त्यांनी भारत काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे, त्यातला हिंदू धर्म सुद्धा, त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय. हिंदू धर्म म्हणजे शिवमहिम्न स्तोत्रातला श्लोक सांगून, पावसाचे थेंब जसे पर्वत शिखरांवर पडून वेगवेगळ्या मार्गांनी एकाच महासागराला मिळतात, तसे आपण सगळे एकाच ईश्वराचे अंश आहोत आणि वेगवेगळ्या मार्गांनी अंती त्याच ईश्वराला आपण मिळणार आहोत, हे शिकवतो तो हिंदू धर्म. आणि पुढे त्यांनी 3 मिनिटांहून कमीच्या वेळामध्ये भगवद्गीतेतला सुद्धा संदर्भ दिला. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम. जो माझी ज्या रूपात पूजा करतो मीही त्याला त्या रूपात भेटतो, हे सांगणारा हिंदू. 3 मिनिट थिसिस. त्यांनी त्याचं रूपांतर 7 मिनिट केलं आणि आम्ही एन्जॉय केलं ते. अर्थात मला आईन्स्टाईनचा एक किस्सा आठवला. कारण 3 मिनिट थिसिस काय, किंवा तुम्ही जे काही विषय बोलताय करताय, तुम्ही तो नीट केव्हा सांगू शकता, जेव्हा मुळात तो तुम्हालाच कळलेला असावा लागतो. आणि उलट असं साधं सोपं सांगताय ना, किंवा जार्गन नाही, अवघड नाही, हे केव्हा जमतं. सिम्प्लिसिटी ही जी कला आहे, की तुम्ही त्याच्यात मुरले आहात आणि पूर्ण तो विषय कळलाय, त्याशिवाय होणार नाही. आईन्स्टाईनचं एका विद्यापीठामध्ये फिजिक्सवरच भाषण होतं, रिलेटिव्हिटी वरच भाषण होतं, आणि विद्यापीठाच्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये होतं. त्यामुळे आईन्स्टाईनने अर्थात सगळं रिलेटिव्हिटी आधी स्पेशल मग जनरल सगळी जे सांगायचं ते सगळी सांगितली. नंतर प्रश्नोत्तर असतात, त्याच्यात असं मागं माझ्या टाईपचं कार्ट बसलेला असावंच लागतं. नाही, त्याने हात वर केला आणि तो म्हणाला, मला फिजिक्सचा एक शब्द माहित नाही, तुम्ही रॉकस्टार आहात, तुमचं नाव खूप म्हणून मी येऊन बसलो, काय बोललात मला काय ओ की ठो कळलं नाही,
तो म्हणला मला जरा समजेल असं सोपं सांगाल का, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय आहे. आईन्स्टाईन हसला. सगळा वेगळेपणा इथूनच आहे. मला थोडी भीती आहे की बाकीचे मास्टर वस्कन ओरडतील, येत नाही फिजिक्स तर आला कशाला. फार तर कदाचित म्हणतील माझ्या क्लासला ये. आईन्स्टाईन हसला. तो पोरगा जेव्हा म्हणाला मला थोडं सोपं करून सांगता का, आईन्स्टाईन हसला, म्हणाला यंग मॅन डू यू हॅव अ गर्लफ्रेंड. तर तो पोरगा म्हणाला हो आहे. त्यांच्याकडे पद्धत आहे असली तर हो म्हणण्याची. नाही नाही आमचं तसं काय नाही बरं का. यंग मॅन डू यू हॅव अ गर्लफ्रेंड. तो म्हणाला हो आहे. आईन्स्टाईन म्हणाला तिच्या बरोबर 2 तास काढतोस ते 5 मिनिटासारखे वाटतात. इटर्नल शाश्वत गाणं अभी ना जाओ छोड के, हे आईन्स्टाईन नाही म्हणाला. मैत्रिणी बरोबरचे 2 तास तुला 5 मिनिटासारखे वाटतात. घरी गेल्यावर आई जर म्हणली जरा कोपऱ्यावरनं भाजी घेऊन ये रे, की तू आई आता वैताग, आता 5 मिनिटात होणारं काम असतं. ते रिलेटिव्हिटी आहे. ट्रूथ इज रिलेटिव्ह टू द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. हे जे सिम्प्लिफाय सोपं सांगता येण्याची, तर ते एसेन्स त्याच्यात आहे की तुला जे म्हणायचं आहे ते असं नेमक्या शब्दांच्या मध्ये थोडं सांग. मला जे खूप शिकायला मिळाले त्याच्यात ही एक नवी संज्ञा छानपैकी मला शिकायला मिळाली. एक मला एथिकल डिलेमा पण आठवत होता अस्मीच्या कामाविषयी ऐकताना. कल्पना करा की लहानपणीच तुम्हाला हिटलर कळलाय की हा मुलगा पुढे जाऊन 70 लाख ज्यूंची कत्तल करणार आहे, मॉन्स्टर, सगळ्या जगाला युद्धात खेचणार आहे. तर काय कराल जर तू तर जगाला त्या संकटापासून वाचवायला त्या मुलाला मारून टाकाल का काय कराल. असा एक डिलेमा की पूर्ण कळतं की हा जो मोठा होऊ दिला याला तर हा पुढे जाऊन राक्षस होणार आहे, जगाला युद्धात ओढणार आहे आणि तो निरपराध अशा 70 लाख ज्यूंची कत्तल करणार आहे. तर जगाला त्या संकटापासून वाचवायला तुम्ही काय कराल. आणि अनेक तत्वज्ञांनी हा मॉरल डिलेमा मांडून मला लक्षात आहे की त्यातल्या एकाने उत्तर दिलं की मी त्या मुलाला लहानपणापासून प्रचंड प्रेम देईन, त्याला मी उत्तम वातावरणात ठेवीन, आपोआप त्याची जी सगळी जडणघडण होईल ती सर्व माणसाप्रती, निसर्गाप्रती, विश्वाप्रती त्याला प्रेम वाटेल अशी मी त्याच्याकरता व्यवस्था करीन. अस्मी म्हणजे ती व्यवस्था आहे. आणि दुनियेतला सगळा सारांश कबीर म्हणतो त्या ढाई अक्षर प्रेम के, जे इथून येतं. मग त्यामागची सायकोलॉजी आणि थेरपी आणि सगळं पण जे प्रेमातून येतं की मी हे जे करतोय हे मुलामुलींबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून आहे. आपोआप जे घडणार आहे त्याला अमृताचीच फळं लागणार आहेत. अशी अस्मीच्या माध्यमातून अमृताची फळं सर्व भारत मातेच्या सुपुत्रांना मिळोत अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद सर. आपले हे मूल्यवान ऊर्जादायी विचार नक्कीच आमच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. पण कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाकडे वळायच्या आधी एक अनाउन्समेंट आहे. सर्व फॅसिलिटेटर्सला विनंती आहे की त्यांनी आभार प्रदर्शन झाल्या त्वरित स्टेजवर यावे फोटोग्राफसाठी. आणि ज्या फॅसिलिटेटर्सनी गिफ्ट्स घेतले नसतील त्यांनी नक्कीच आमच्याकडनं कलेक्ट करावे. कार्यक्रमाची सांगताकडे वळताना मी अश्विनीताई केळकरांना आभार प्रदर्शनासाठी आता बोलवते. थँक्यू. नमस्कार. प्रोजेक्ट अस्मीचा दरवर्षीच वार्षिक स्नेह मेळावा असतो. त्याला लाभणारे प्रमुख पाहुणे हे अस्मी परिवाराचेच भाग होतात. परंतु कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी आभार प्रदर्शनासाठी उभी आहे. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री अविनाश धर्माधिकारी आपल्या व्यस्त कामातून मुद्दामून वेळ काढून उपस्थित राहिले, आम्हाला असे अनमोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल अस्मीतर्फे त्यांचे आभार. आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रमोद कुलकर्णी यांनी अस्मी प्रोजेक्टला CSR फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे अस्मी आनंद शाळा हे हायब्रिड मॉडेल
नवीन चालू करता आले त्यांचे मनपूर्वक आभार. माननीय श्री बाळासाहेब दीक्षित हे वैशालीताईंचे गुरु आणि मेंटॉर आहेत. दीक्षित काका आणि सौ दीक्षित वहिनी वेळोवेळी कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभतात त्याबद्दल मनपूर्वक आभार. गायक श्री आशिष मुजुमदार यांनी प्रार्थना, गाणी, थीम सॉन्ग याला संगीत दिले, त्यांचे विशेष आभार. मीडिया विद्या प्रायव्हेट लिमिटेड यांनी हायब्रिड मॉडेल तयार करण्यात मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. ॲडवायझरी कमिटीचे सदस्य जे आता अस्मी परिवाराचाच एक महत्त्वाचा भाग बनले आहेत, त्यांचेही आभार. सगळ्यात महत्त्वाचे, आम्हाला वेळोवेळी शाळा उपलब्ध करून देणारे प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक यांचे खूप खूप आभार. तसेच सर्व वर्ग शिक्षकांचेही खूप आभार. त्याचप्रमाणे आमचे इंटर्न्स आणि फॅसिलिटेटर्स आणि त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे कुटुंबीय यांचे अस्मीतर्फे आभार. आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आभार. आज आपण सर्वांनी उपस्थित राहून शाबासकीची जी थाप दिली म्हणून आपल्या सर्वांचेही खूप खूप आभार. आज सगळ्या फॅसिलिटेटर्सना जे दिवे दिले आहेत ते नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले आहेत. सोल इन शेल यांच्याकडून ते घेतले आहेत. आज सगळ्या फॅसिलिटेटर्सना जे पत्र प्रोजेक्ट अस्मीकडून दिले आहे ते खास हँडमेड पेपरवर प्रिंट करून आपल्यासाठी गिफ्ट देणारे उमेश देऊसकर यांचे खास आभार. धन्यवाद. सगळ्यांना विनंती करते की खाली अल्पोपहारची सोय केली आहे, सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. आणि परत एकदा विनंती करते की प्रोजेक्ट अस्मीच्या फॅसिलिटेटर्सनी फोटोसाठी स्टेजवर यावे. थँक्यू.